हे करू शकतो. या मी पण करू शकते रेकॉर्ड. ठीक. विज्युअल कंटिन्यू. जय गुरुदेव. आपण प्रार्थना करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आपलं वैदिक मॅथ्स किंवा वैदिक मॅथमॅटिक्स ह्याच्या संदर्भात इंद्रायणी माकेळकर या आपला हा वर्ग घेणार आहे. तर हा वर्ग आपला हा 2 आठवड्यांचा असेल. जरी हा 2 रविवार आहे फक्त, पण आपण ह्याच्यात आता ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप. आपल्या बरोबर प्रशांतजी वाणी आहेत, सोनाली मा असतात, आणि ह्या ग्रुपमध्ये मग आपल्याला पुढच्या सगळ्या सूचना इंद्रायणी मा तिथून पाठवतील. तर मी इंद्रायणी मांना विनंती करतो की त्यांनी पुढचं सेशन सुरू करावं. थँक्यू उज्ज्वल. मी विसरून इंग्लिश मध्येच बोलत होते. सगळ्यांना माझे पीपीटी मात्र इंग्लिश मध्ये आहे, फक्त मी बोलताना मराठीत बोलीन तुमच्याशी. पण प्रत्येकाने आपल्या जवळ पेन्सिल, पेन आणि पेपर, काहीतरी पेन हे पाहिजे तुमच्याकडे, नाहीतर ह्या सेशन मध्ये तुम्हाला काही करता येणार नाही. कारण हा सेशन ऐकण्याचा नसून करण्याचा आहे. तर मेक शुअर की तुमच्याकडे जर आत्ता पेन नसेल, वही नसेल, तर उठून तुम्ही एक वही, नोटबुक आणि पेन हे घ्या आणि येऊन बसा. म्हणजे मग तुम्हाला मी जे सांगतेय त्या नोट्स तर तुम्हाला घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. पण आपण जेव्हा शिकतोय तेव्हा पण ते तुम्हाला करायचंय. आणि ज्यांना व्हिडिओ ऑन ठेवणं शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. म्हणजे मग आम्हालाही तुमच्या एक्सप्रेशन वरनं कळतं की तुम्हाला समजतंय नाही समजतंय, काय प्रोसेस आहेत. ओके. आणि कुठेही थांबवून तुम्ही मला डाऊट विचारू शकता, कारण हे नवीन टॉपिक आहे तुमच्यासाठी. तो कुठं असं समजू नका की कसं विचारायचं, काय करायचं, असा कुठलाही एक मनामध्ये हे ठेवू नका. ओके. या सो वैदिक मॅथमॅटिक्स इंट्रोडक्शन सेशन 1, म्हणजे ह्याचे 2 सेशन घेणार आहोत आपण, सेशन 1 आणि 2. वैदिक मॅथमॅटिक्स हा खूप जुना, म्हणजे रादर आपण म्हणू शकतो की सगळ्यात जुनं मॅथमॅटिक्स जे काही आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये आलंय ते वैदिक मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे साधारणपणे एक 7-8 हजार किंवा 10,000 वर्षापूर्वी हा याचा डिस्कवरी ह्याचा तयार केलेला असणार आहे.
पण ते आपल्याला माहित नव्हतं. काही मधल्या काळांमध्ये ते विसरलं गेलं किंवा नालंदा वगैरे ठिकाणी ज्या लायब्ररीज जाळल्या गेल्या, ज्या आपले इन्व्हेडर्स होते त्याच्यामध्ये हे खूप मटेरियल आपलं नाहीसं झालं. पण मग 20व्या शतकामध्ये भारती कृष्ण तीर्थजी हे जे शंकराचार्य आहेत, त्यांनी या वेदिक मॅथ्सला परत एक स्वतःच्या भाषेमध्ये याच्यावरती पहिलं पुस्तक लिहिलं, जे आज आपल्याला लेटेस्ट अवेलेबल किंवा जे एक स्क्रिप्ट म्हणून आपल्याला जे मिळतं ते एवढं एकच पुस्तक अवेलेबल आहे, जे शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. पण खूप लोकांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी ते तयार केलंय वेदिक मॅथमॅटिक्स, पण हे वेदिक मॅथमॅटिक्स वेदांमध्ये होतं. आणि जेव्हा भारती कृष्ण तीर्थजी वेदांचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती काही सूत्र जी त्यांना वेदामध्ये दिसली, ती 16 सूत्र त्यांनी लिहून ठेवलेली आहेत. आणि त्या 16 सूत्रांमध्ये ते कसं फिट केलं आहे किंवा ते वैदिक मॅथमॅटिक्स आज जेवढं आपल्याला अवेलेबल आहे ते तेवढंच आहे. पण ती 16 सूत्र सुद्धा आजच्या जगातलं सगळं मॅथमॅटिक्स ऑलमोस्ट कव्हर करू शकतात. म्हणजे जी लोक मॅथमॅटिक्समध्ये डिग्री मिळवतात त्यांनाही लागणारं मॅथमॅटिक्स ह्याच्यात कव्हर होतं. पण आपण आपल्या या 2 सेशनमध्ये तेवढं मॅथमॅटिक्स करणार नाही आहोत. पण आज आपली मुलं जी या सेशनमध्ये आहेत ती 10वी पर्यंतची मुलं आहेत असं समजलंय, किंवा आता ज्यांनी 10वी कंप्लीट करून इंजिनिअरिंग किंवा 11वी-12वी कुठे ऍडमिशन घेतलेली असू शकते. तर आपण फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या 4 गोष्टी बघणार आहोत. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकणार आहोत. तुम्हाला असं वाटू शकतं की मी ऍडिशन सबट्रॅक्शन पहिली दुसरी मध्ये शिकलोय, आता मला परत का शिकवतो? तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं अनलर्न करावं लागेल आणि मग रिलर्न करावं लागेल. ते का करायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण काहीही या गोष्टी शिकण्याच्या आधी मला पाहिजे की तुम्ही हे प्रश्न लिहून घ्या, हे जी ॲडिशन दिली आहे तिथे, आणि टाइमर मी सुरू करणार आहे. मग तुमचा किती वेळ तुम्हाला हे गणित करायला तुमच्या नॉर्मल पद्धतीने तुम्ही जी हास्याची मेथड करता कॅरी फॉर करून, ती मेथड वापरा आणि हे पहिला प्रश्न लिहून घ्या. त्याच्यासाठी मी 2 मिनिटं देईन तुमच्या नोटबुकमध्ये. आणि तो लिहून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ लावा आणि तुम्हाला किती सेकंद हा प्रॉब्लेम करायला लागतोय ते पहिलं लिहून घ्या. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या नॉर्मल पद्धतीत आपल्याला किती वेळ लागतो हे गणित करायला आणि ते बरोबर आन्सर येत आहे का नाही हे पण महत्वाचं आहे. तर सुरू करा, तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या आणि तुम्हाला किती वेळ लागतोय हे गणित करायला किंवा ह्याचं उत्तर काढायला, ही ॲडिशन करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतोय हे तुम्ही सेकंड्समध्ये लिहा. सगळ्यांनी करायचंय. आणि तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा तर मला आणि तुम्हाला दोघांनाही सोपं होईल असं मला वाटतं. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या इथे व्यवस्थित बँडविड्थ आहे, त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. तर झालं की हात रेस करा. उत्तर मात्र सांगू नका कारण दुसरी लोक करत असतील. आता एकदा तुम्ही हाताने तुमच्या वहीमध्ये केल्यानंतर मग तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या फोनवर किंवा कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटरवर बघा. कॅल्क्युलेटरला सुद्धा किती वेळ लागतो ते टाईप करून आन्सर काढायला ते बघा. फोन असेल तुमच्याकडे तर फोनच्या कॅल्क्युलेटरवर केलं तरी चालेल. पण मला काय पाहिजे, उत्तर तुमचं काय येतं ते तुम्हाला कॅल्क्युलेटरवरनं कन्फर्म करा तुम्ही. आणि दोन्हीला वेळ किती लागला हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. तुमच्या फोनवरचा कॅल्क्युलेटर वापरून पण तुम्ही करा आणि किती वेळ लागला ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आणि मी काही लोक जे आहेत त्यांनी मला सांगायचं पण आहे की किती वेळ लागला तुम्हाला, साधारणपणे किती सेकंद लागले.
कॅल्क्युलेटरवर पण केलंय, तर त्याचं उत्तर आहे 8 लाख. ओके, 8 आणि सगळी शून्य असं याचं उत्तर आहे. तुमचं उत्तर किती जणांचं चुकलं असेल तर मग ते परत करावं लागेल तुम्हाला. बरोबर असेल तर प्रॉब्लेम नाही, पण ते जे काही तुमचं उत्तर आलंय, जे चुकीचं बरोबर, ते तरी करायला तुम्हाला किती वेळ लागला हे तुम्ही सेकंदामध्ये लिहिलं असेल तर ते लिहून ठेवा, कारण हे आपल्याला नंतर वैदिक मॅथ्सच्या पद्धतीने हे गणित करताना किती वेळ लागतो ते आपण पटकन करू शकतो का नाही, हेच आपल्याला या सेशनच्या किंवा नेक्स्ट सेशनला आपण बघणार आहोत, कारण थोडी तुम्हाला प्रॅक्टिसही करावी लागेल वैदिक मॅथ्स. ओके, ओम तुला किती वेळ लागला हे करायला? आम्हाला 2 मिनिटं लागली. 2 मिनिट. ओके, कार्तिक जावडे तुला किती वेळ लागला? मॅम 1 मिनिट. 1 मिनिट. ओके, आरोही? तुम्ही सगळे करताय हे फार महत्वाचं आहे. तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवलात तर तुम्हाला आणि मला दोघांनाही सोपं होईल. ऋतुपर्णा, हात वर केलाय, झालंय असं समजून का? किती वेळ लागला? आणि 1 उत्तर minute बरोबर 16 आलं? seconds. 1 मिनिट 16 सेकंड. ओके, आणि उत्तर बरोबर आलंय ना सगळ्यांचं? हो आलं. चुकीचं उत्तर आलं तर मग उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, तर आता साधारणपणे 1 ते 2 मिनिटच्या मधला वेळ तुम्हाला सगळ्यांना अप्रॉक्सिमेटली लागलाय किंवा ऑन ॲव्हरेज लागलाय असं आपण समजूया. ओके, तर थँक्यू. ऋतुपर्णा, रेज युअर हँड डाऊन. ठीक आहे, सो आता आपण पुढे जाऊया. आता काही लिहू नका, तुमचं झालं नसलं तरी करू नका, कारण 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागला असेल तर डेफिनेटली तुम्हाला वैदिक मॅथ्सची पद्धत शिकायलाच पाहिजे. आणि खूप लहान मुलं असतील, अगदी सिनियर KGL अशी काही, कारण काही जणांनी लिहिलं होतं तर त्यांना हे येणारी नाही, बघूनच भीती वाटू शकते, पण साधारण 4वी-5वीच्या पुढच्या मुलांना हे अवघड नाही. ठीक आहे, तर आता वैदिक मॅथ्स म्हणजे काय किंवा ते कशासाठी लागतं? तर वैदिक मॅथ्स हे प्री हिस्टॉरिक, म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती पण नाहीये त्याच्या आधीपासनं, म्हणजे जेव्हा वेद हे आले किंवा आणि रामराज्य होतं त्याच्याही आधीपासनं, म्हणजे 7, 8, 10 हजार वर्षापासनं हे वैदिक मॅथमॅटिक्स इंडियामध्ये होतं. खूप साऱ्या शंकराचार्यांनी, ऋषींनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलंय, म्हणजे त्याच्यामध्ये 16 सूत्र आहेत ती आत्ता आपल्याला माहिती आहेत, पण वेदांमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त सूत्र आहेत. एक एक सूत्र हे एकेका ऋषीनी किंवा एकेका सायंटिस्टनी तयार केलेलं असू शकतं. आणि हे एक एक सूत्र म्हणजे एक एक फॉर्म्युला आहे किंवा एक एक अल्गॉरिदम आहे. आणि ते आज आपण जी काही गोष्टी कम्प्युटर वापरून करतो किंवा कम्प्युटरसाठी सुद्धा जी नवीन गोष्टी तयार झाल्या आहेत त्यातले फॉर्म्युले सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्याच वेळी इतक्या वर्षांपूर्वी आपल्या लोकांना याची माहिती होती. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा हे वैदिक मॅथमॅटिक्स तयार झालं किंवा बनवलं गेलं तेव्हा पेन्सिल, पेपर, पेन असं काहीही नव्हतं. म्हणजे कुठेही असं लिहून त्याचं उत्तर काढत नव्हते, तर ते मनामध्येच, म्हणजे पूर्वीच्या गुरुकुलामध्ये तुम्ही बघितलं तर गुरुजींच्या समोर शिष्य बसायचे, गुरुजी जे सांगतील ते ऐकायचं आणि श्रवण मनन या 2 गोष्टींनीच त्यांना शिकायचं असायचं. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण पेपर पेन वापरू शकतो, पण या गोष्टी जेव्हा डिस्कवर झाल्या किंवा जेव्हा त्या बनवल्या तेव्हा त्या पेन्सिल, पेपर न वापरता करू शकण्यासाठी बनवल्या असल्यामुळे त्या क्विक आहेत, त्या ट्रिकी आहेत आणि त्याच्यामध्ये कन्फर्म कसं करायचं की माझं उत्तर बरोबर आहे का नाही ह्याची सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये पद्धती दिलेल्या आहेत किंवा फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके, सो आता हे जर कुठे लिहिलेलं नव्हतं तर ते राहिलं कसं, लोकांपर्यंत आलं कसं? तर अपौरुषेय आहेत वेद असं म्हणतात, आणि ते जे अपौरुषेय आहेत ते लोकांनी वापरून वापरून किंवा त्याचं मनन करून, चिंतन करून, बायहाट करूनच त्याला पुढच्या जनरेशनला ते देत गेले होते. त्याच पद्धतीने शंकराचार्यांना पण ते मिळालं आणि स्वामीजींनी ते आपल्यापर्यंत पोचवलंय. आपण आपले स्वामीजींना नमस्कार केला पाहिजे आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे मिळालंय. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी ते डिस्कवर केले 16 सूत्र
आणि त्याच्यावरती पुस्तक लिहून त्याची कॉमेंट्री पण लिहिली की हे कसे वापरायचे आजच्या जगामध्ये, तेही त्यांनी त्याच्यामध्ये डिटेल दिलंय. त्यामुळे आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते माझं ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, पण मी हे शिकलीये. आणि मी सुद्धा हे शिकले 1998-99 साली. एक आपले SSY चे टीचर होते कर्नाटकामधले, आणि ते केमिकल इंजिनियर होते एका पेपर इंडस्ट्रीमध्ये. त्यांनी ते शिकलं होतं आणि त्यांनी शाळेत येऊन आमच्या आरवीजीतल्या मुलांना शिकवलं होतं. तेव्हा मी हे शिकले होते आणि तेव्हापासून मी हे वापरतीये. पण माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही ते लवकर शिकू शकाल, कारण आम्ही गेली 40-50 वर्ष जे गणित शिकलोय त्याच्यामुळे आमच्या डोक्याला एका पद्धतीची सवय झाली आणि ती अनलर्न करून करणं आमच्यासाठी मुश्किल असतं. तुमच्यासाठी ही मेथड आज तुम्ही शिकलीत तर ती सोपी होऊ शकते. मग आता याचा उपयोग काय आहे, कशासाठी शिकलं पाहिजे? म्हणजे मला काहीतरी वेदातल्या गोष्टी शिकायच्या आहेत म्हणून शिकलं पाहिजे, की आपल्या संस्कृतीमध्ये अवेलेबल आहे म्हणून शिकलं पाहिजे, का याचा आजच्या जगामध्ये काही उपयोग आहे? तर मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम केलं होतं. मी TCS मध्ये इंडस्ट्रीमध्ये पण काम केलं आणि मी बघितलं की ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स 10वी नंतर या मुलांना विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात, मुलांना किंवा मुलींना, जॉब मिळण्यासाठी असो किंवा एखाद्या IIT किंवा IIM सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनसाठी असो. सो कॅट, सॅट, GRE, GMAT या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत. त्या प्रत्येक कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असली तरी त्याच्यामध्ये हे न्यूमरिकल ॲबिलिटी हा एक 10 ते 15 मार्काचं कंपल्सरी असतं. काही काही याच्यामध्ये तर कॅटमध्ये वगैरे जास्त असतं. तर हे प्रॉब्लेम्स क्विकली सॉल्व्ह करू शकले पाहिजेत, त्याच्यासाठी नॉर्मल मेथडपेक्षा आपल्याला क्विक मॅथमॅटिक्सची उपयोग होतो. आणि याच्यामध्ये मेन काय आहे तर स्पीड असला पाहिजे आणि चूक पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आन्सर तर बरोबर यायला पाहिजे आणि स्पीडनी पण व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही बघितलं जर तुम्हाला एक गणित करायला 2 मिनिटं लागत असतील तर तिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कसं असतं, 100 प्रश्न आणि 1 तास, किंवा 100 प्रश्न आणि 120 मिनिटं. तो प्रश्न वाचायचा, तो सोडवायचा आणि मग त्याचं बरोबर आहे का नाही बघायचं, पुढे जायचं. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये वेळ नसतो आणि कमी वेळात जर आपण करेक्ट आन्सर देऊ शकलो तर त्याचा उपयोग होईल. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कुठेही करिअर करायचंय, मग तुम्हाला CA व्हायचंय का, तुम्हाला लॉयर व्हायचंय का, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन कुठलंही करिअर तुम्हाला करायचं असेल तरी तुम्हाला मॅथमॅटिक्सची परीक्षा द्यावी लागते. आणि मग इंडस्ट्रीमध्ये का ही मॅथमॅटिक्सची परीक्षा असते, तर इंडस्ट्रीवाल्यांना असं वाटतं की जे लोक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा न्यूमरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्सची ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले तर इंडस्ट्रीमध्ये येणारे प्रॉब्लेम्स ते अनालाइज करू शकतील, जो डेटा आहे त्याला प्रॉपर त्याचं अनालिसिस करून वापर करू शकतील असं इंडस्ट्रीवाल्यांना वाटतं, म्हणून ती ही परीक्षा कंपल्सरी ठेवतात. दुसरं म्हणजे काय तर ज्याला मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात त्याची प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन काम करण्याची कपॅसिटी त्यांची जास्त असते असं समजलं जातं. म्हणजे जर तुम्हाला क्विक मॅथमॅटिक्स करून परीक्षेमध्ये जर पास होता आलं तर तुम्हाला ते ॲडव्हान्टेजेस असतं, कारण खूप लोकांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते. किंवा 10वी पर्यंत जे आपण शिकलोय, 8वी 9वी 10वीचं जे गणित शिकलोय त्याच ह्याच्यावरती कुठल्याही आयुष्यातल्या पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये येतात. मग खूप वर्ष झाली तर ते विसरायला होतं आणि म्हणून मग लोक स्लो होतात आणि तिथं ती पास होत नाहीत परीक्षा. मग तुम्ही जर आतापासनं या स्पीड मॅथमॅटिक्सची, वैदिक मॅथमॅटिक्सची टेक्निक शिकलीत आणि ती वापरलीत आणि ती पुढे कंटिन्यू केली तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल. तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तरी, तुम्ही कुठला जॉब घेणार असेल तरी, किंवा वेगवेगळ्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्हाला शिकायचं असेल. ओके, सो वैदिक मॅथमॅटिक्सची काय गरज आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता. तर आता वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे काय? तर वैदिक मॅथमॅटिक्समध्ये जास्त काही नाहीये, फक्त 16 सूत्र आहेत. सूत्र म्हणजे काय तर फॉर्म्युलाज. तुम्ही जे मॅथमॅटिक्समध्ये फॉर्म्युला शिकता तेच फॉर्म्युले आहेत, फक्त ते एका मंत्रासारखे दिलेले आहेत
आपल्याला तो मंत्र नाही शिकायचा आहे, पण त्या मंत्राचं कसं वापर करायचा ते शिकायचंय. सो हे भारती कृष्ण तीर्थजी महाराजांनी ते आपल्याला 16 फक्त सूत्रांमध्ये अख्खं मॅथमॅटिक्स दिलेलं आहे. आणि ती 16 सूत्र सुद्धा मी तुम्हाला यावेळी शिकवणार नाहीये. तर वेदिक मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला असं आहे की तुम्ही एकच मेथड वापरायला पाहिजे असं नाही. आता तुम्ही सगळ्यांनी मगाशी मी जे गणित तुम्हाला करायला सांगितलं ते सगळ्यांनी एकाच पद्धतीने केलं असणार आहे. तर सगळ्यांनी एकाच पद्धतीने केलं तर तुम्हाला काय होतं की ती एकच मेथड आहे, मला चॉईसच नाही आणि मला ती जर अवघड वाटत असेल तर मला दुसरं काहीच करता येत नाही. तर असं होत नाही वेदिक मॅथमॅटिक्स मध्ये. तुम्हाला तुमचा नवीन नवीन मेथड त्याच बेसिसवर पण करण्याची फ्लेक्सिबिलिटी आहे, किंवा एकाच गोष्टीसाठी 5-6 मेथड आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता, असं तिथे अलाउड आहे किंवा तुम्हाला ते करता येतं. आणि त्यामुळे काय होतं की खूप सोपं आहे समजायला आणि सहज गोष्टी आहेत. पण पहिल्यांदी त्याची प्रॅक्टिस करायला थोडं तुम्हाला मॅन्युअली अप्रोच करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला येणार नाही. सो कुठलीही कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला भीती काय असते, बेसिकली कुठलंही गणित केल्यावर माझं उत्तर बरोबर आहे का नाही मला माहिती, ही भीती नेहमी राहते. तर ते बरोबर आहे का नाही हे सुद्धा कसं चेक करायचं हे इथे दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो की हा माझं तर चुकणार नाहीच आहे. हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढेल, मेमरी वाढेल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. ओके. सो हे एवढे फक्त ही 16 सूत्र आहेत. आणि या 16 मी उजव्या बाजूला युजेस मध्ये जे अंडरलाईन केली आहेत ना, ती फक्त मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन याच्यासाठी लागणारी फक्त 6 ते 7 सूत्र आहेत. ती सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये आपण सूत्र म्हणून शिकणार नाही आहोत, पण आपण त्याचा वापर कसा करायचा ते इथे बघणार आहोत. ओके. सो ही 16 सूत्र आहेत आणि 13 सबसूत्र आहेत. सबसूत्रांमध्ये आपण फारसं काही बघणार नाही आहोत, फक्त तिसरं सबसूत्र आहे ते आपण वापरणार आहोत. बाकी कुठलंही सबसूत्र आपण ह्याच्यामध्ये फारसं वापरणार नाही आहोत. मग आता ह्या गोष्टी आता मी देते त्या लिहून घ्या, कारण या इम्पॉर्टंट टर्म्स वेदिक मॅथमॅटिक्स मध्ये आहेत. 4च इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, त्या सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये त्याचा अर्थ सहज समजेल. पहिली टर्म आहे एकाधिक. एक अधिक म्हणजे काय, वन मोर दॅन, एकापेक्षा जास्त. म्हणजे जर 4 नंबर दिला तर त्याचा एक अधिक काय होतो 5. 10 दिला तर त्याचा एक अधिक काय होतो 11. सो एक ऍड केल्यानंतर काय येतं एवढाच त्याचा अर्थ आहे. कळलं एकाधिक म्हणजे काय? ओके. दुसरं आहे एक न्यून्य. न्यून्य म्हणजे कमी. सो अधिक म्हणजे जास्त, न्यून्य म्हणजे कमी. सो एकाधिक म्हणजे एक जास्त आहे, तर एक न्यून्य म्हणजे एक कमी. सो 4चा एकाधिक आहे 5, 4चा एक न्यून्य आहे 3. सो या दोन टर्म्स किंवा या दोन नवीन गोष्टी तुमच्यासाठी हे शब्द असू शकतात. सो एकाधिक एक न्यून्य ही 2 शब्द आहेत. तिसरा शब्द आहे पूरक. पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट. आणि पूरक कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर आपण बेस म्हणजे आपली दशमान पद्धती आहे, त्यामुळे आपण पहिला बेस किंवा आधार काय धरू, तर 10, 100, 1000 असा आपला आधार असेल कुठल्याही संख्येसाठी. मग आपण सपोज एक नंबर घेतला 4, तर त्याचा पूरक म्हणजे तो 4 10 पासून किती दूर आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे 4 मध्ये किती मिळवले की 10 येते, तर 4 मध्ये 6 मिळवले की 10 येते. मग 8चा पूरक किती असेल? 8चा पूरक किती असेल? म्हणजे 8 10 पासून किती दूर आहे, कारण 8चा सगळ्यात जवळचा बेस आहे, हा 2 असेल त्याचा. व्हेरी गुड. मी चार्ट मध्ये लिहू शकता जर तुम्हाला बोलायचं नसेल तर. ओके. सो पूरक म्हणजे काय, तर किती दूर आहे तो बेस पासून. तर 2 आकडी संख्या असेल, तर सपोज आपण बघितला नंबर 82. 82 चा पूरक काय असेल, तर 82 10 पासून नाही बघायचं आहे, कारण 82 मध्ये 2 आकडी आहे, मग त्याचा 100 हा बेस असेल. 2 शून्य असलेला बेस असेल, म्हणजे 82 चा पूरक किती असेल, 100 मायनस 82. ओके. हा, गुड. ठीक आहे. सो पूरक कळलं. एक अधिक एक न्यून्य पूरक तिन्ही कळले. ओके.
सो प्युरक ऑफ 4. मग आता 4 फ्रॉम 9 असं पण कधी कधी वापरावं लागतं, पण आपण बेसिकली वापरणार आहोत बेसपासनं 10, 100, 1000. सो पूरक ऑफ कुठूनही घेता येतं. आता चौथा नवीन शब्द आहे रेखांक. रेखांक म्हणजे ज्याच्यावरती एक रेघ काढलेली आहे, ज्या नंबरवरती एक वरती रेघ काढली आहे त्याला म्हणायचं रेख अंक. अंक ज्याच्यावरती रेख आहे. अंक म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिजिट, आणि रेघ आहे म्हणजे काय, तर ज्याच्यावरती नंबर एक उभी आडवी रेघ मारली. आणि जसे आपण निगेटिव्ह नंबर लिहितो -5, -8, तर ते आपण इथे मायनस लिहिताना -6च्या ऐवजी 6 बार असा वरती एक बार काढणारे आणि त्याला म्हणणारे निगेटिव्ह नंबरला म्हणतात रेखांक. तर पूरक रेखांक पण असतो त्याचा. म्हणजे 6 बार काय आहे, तर 10 पासून 6 किती दूर आहे त्याला म्हणायचं 6 बार किंवा -6. म्हणजे मायनस जाण्यासाठी तुम्ही डावीकडे जावं लागतं. तुम्हाला नंबर लाईन माहीत असेल तर 0 मध्ये राहील आणि उजवीकडे धन संख्या असतात आणि डावीकडे ऋण संख्या असतात. पॉझिटिव्ह नंबर्स राईट साईडला आहेत, निगेटिव्ह नंबर्स लेफ्ट साईडला आहेत. तर तुम्ही किती मागे जावं लागतं तुम्हाला ते विचारलंय तिथे. मायनस याचा अर्थ किती दूर आहे असा त्याचा अर्थ आहे रेखांक. हे चारही कळले का शब्द? रेखांक कळलं का तुम्हाला काय आहे? 6 बार किंवा -6. मायनस जेव्हा देऊ आपण त्याला, तर मायनस हा त्याच्या मागे न लिहिता त्याच्या डोक्यावर लिहिलंय एवढाच त्याचा अर्थ आहे. तो जिथे बार आलाय त्याचा अर्थ तो नंबर निगेटिव्ह आहे, त्याचा मायनसच्या ऐवजी त्याला बार दिलेला. ओके, ठीक आहे. ओके, अजून हा पाचवा शेवटचा शब्द आहे की बीजांक. बीजांक म्हणजे काय, तर सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर ऍडेड टू अ सिंगल डिजिट. आपण एखादा नंबर घेतला 27, तर त्याचे जे डिजिट्स आहेत 2 आणि 7, तर ते एकमेकांमध्ये ऍड करायचे. 2 + 7 झाले 9. पण आपण मोठा नंबर घेतला 348, तर काय करायचं, 3 + 4 + 8 म्हणजे किती झाले, 4 आणि 8 7, 4 आणि 3 7 आणि 8 15. 15 नाही ठेवायचं, तर 15ला पण 1 + 5 6 करायचं. म्हणजे इतक्या वेळापर्यंत ऍडिशन करायची की शेवटी एकच नंबर राहिला. ओके, तर त्याला म्हणायचं त्याचा बीज. बीजांक. अंक म्हणजे डिजिट आणि त्याचं बीज काय आहे, तर शेवटपर्यंत तुम्ही ऍड करत जा करत जा करत जा की एकच डिजिट राहील. इतका वेळ गेला तर त्याला म्हणायचं बीजांक. तर आता अजून मोठा नंबर घेतला 2 5 3 7 8, तर त्याचे प्रत्येक डिजिट ऍड करत जायचे. 16 आले, 16चं पण पुन्हा ऍड करायचं 1 + 6. सो 2 आकडी ठेवायचं नाही आपल्याला. 0 ते 8 किंवा 1 ते 9 एवढेच नंबर यायला पाहिजेत. आणि 9 आलं तरी त्याला 0 म्हणू शकतो. असं आपले डिजिट 1 ते 9 एवढाच फायनली बीजांक असला पाहिजे. बीजांक दुसरा कुठलाही नंबर असू शकत नाही. आता 9चा एक रूल आहे की 9 तुम्ही कशातही ऍड करा. म्हणजे तुम्ही बघा 9 + 7, 9 + 7 किती होतात? 16. 16. मग 16चे फायनली बीजांक किती होईल? पुन्हा 1 + 6 म्हणजे 7. तर 9 मध्ये 7 ऍड केले तरी त्याचा बीजांक किती राहिला? पुन्हा 7. 9 मध्ये 4 ऍड करा. 9 + 4 13. 13चं पुन्हा बीजांक केलं तर किती होतं? 1 + 3 पुन्हा 4. 4. म्हणजे तुम्ही 9 मध्ये काही ऍड केलं तरी त्याचा बीजांक बदलत नाही त्या सिंगल डिजिटचा. त्यामुळे ज्यांची ज्यांची बेरीज 9 होईल त्यांना आपण बाजूला काढून ठेवू शकतो. मी तसं तुम्हाला 2 5 3 7 8 मध्ये दाखवलंय की 2 आणि 7 हे मिळून 9 होतात. त्यांची ऍड नाही केलं तरी चालेल. मग 5 आणि 3 8 आणि 8 16 असं डायरेक्टली आपण लिहू शकतो. म्हणून तिथं 16 लिहिलंय. ऍक्च्युली ती टोटल 25 असली पाहिजे, पण मी ती 16 लिहिली आहे. कारण काय, तर 7 आणि 2 9 आहे. 9 आपला नंबर असा आहे, 9 हा स्पेशल डिजिट आहे की ज्याच्यामुळे दुसऱ्या नंबरचा बीजांक बदलत नाही. ओके, त्यामुळे नंबर तुम्हाला एक दिला तर त्याचा बीजांक काढण्यासाठी ज्या ज्या डिजिट्सची टोटल 9 होते त्यांना असं स्क्रॅच करून टाकू शकता तुम्ही आणि उरलेल्या डिजिट्सना ऍड करा. सो पहिल्या नंबरमध्ये बघा 1 3 2 6, त्याच्यात 6 आणि 3 9 होतात, तर त्याला काढून टाकलंय. मग फायनल टोटल केली 1 + 2 = 3. सो बीजांक काढण्यासाठी जर तुम्हाला कुठल्याही डिजिट्सची टोटल 9 होत असेल त्यांना स्क्रॅच करून टाका त्या 2 2 पेअरला, 3 पेअरला, आणि मग उरलेले नंबर लिहा.
सो लक्षात आलं तुमच्या बीजांक हा 1 ते 9 मधला असू शकतो. मग आता या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का? इथले एकाधिक, एक न्यून, पूरक, रेखांक आणि बीजा, हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलं का तुम्ही हे 5 शब्द? ओके, ठीक आहे. सो आता हे 5च शब्द आपल्यासाठी वेगळे असणार आहेत. बाकी आपण वेगळं नवीन असं फारसं काही शिकणार नाहीये. पण या 5 ना वापरून आता ऍडिशन वगैरे कशी करायची हे शिकणार. ओके. सो आता आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये नॉर्मली दशमान पद्धतीत आपण 2 प्रकारचे नंबर बघतो. पॉझिटिव्ह नंबर की 4, 8, 19 हे लिहिलेत ते, किंवा निगेटिव्ह नंबर्स. आता मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्हला आपण मायनस देतो, त्याच्याऐवजी आपण इथे काय देतोय, बार देतोय. म्हणून 3 बार, 5 बार, 9 बार, 76 बार, म्हणजे तो नंबर आहे -76. ओके. तर वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये 3 प्रकारचे नंबर आहेत. एक आहे पॉझिटिव्ह नंबर, एक आहे निगेटिव्ह नंबर, आणि तिसरा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हचे कॉम्बिनेशन असलेले, म्हणजे काही डिजिटचे निगेटिव्ह आहेत, काही डिजिट पॉझिटिव्ह आहेत. हा एक नवीन प्रकारचा नंबर आहे जो तुम्हाला नॉर्मली आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये येत नाही. सो हा एक नवीन नंबर आहे, त्याला म्हणायचं विनिकुलम नंबर. म्हणजे काय येतो, मिक्स्ड डिजिट नंबर. तर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याला आपण कितीपासनं दूर आहे असं बघायचं. मी तुम्हाला सांगितलं 9 बार हा 10-9, कारण तो सिंगल डिजिट आहे, 10 पासनं बघायचा. 76 बार असेल तर त्याला 100 पासनं बघायचं, कारण 2 डिजिट नंबर आहे, 2 शून्य असलेला बेस घेऊन दूर करायचं. ओके. 3 टाइप्स ऑफ नंबर्स कळले, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि मिक्स्ड. 3 प्रकारचे नंबर, त्या मिक्सला विनिकुलम असं पण म्हणतात. ओके. सो आता हे विनिकुलम नंबर हे कारण वेगळं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी आपण बघूया की कसं ते बिहेव करतं किंवा कसं वापरायचं. सो याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये दोन्ही आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डिजिट्स आहेत. तर एक नंबर आपण घेतला तर त्याचा विनिकुलम कसा काढायचा हे बघायचं असेल तर तुम्हाला सपोज 2 बार दिलं, त्याचा विनिकुलम काढायचा असेल तर तुम्हाला 8चा विनिकुलम काढायचा असेल, इथे जे दाखवलंय ते 8चा आहे. म्हणजे जो नंबर 5 पेक्षा मोठा असेल, 6, 7, 8, 9, यांना आपण छोट्या नंबरमध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टी जितक्या मोठ्या मोठ्या आहेत, 6, 7, 8, 9च्या ऐवजी आपण त्यांना 1, 2, 3, 4 मध्ये कन्वर्ट करायचं. सो आपण जितक्या छोट्या नंबरला हँडल करू तितकं ऍडिशन सबट्रॅक्शन सोपं होईल ना आपल्याला. कारण 6, 7, 8, 9 आले तर 6 + 8 हे 14 होतं, आणि मग ते 10च्या बाहेर जातं. असं न होता छोट्या नंबरसाठी हे विनिकुलम वापरलं जातं. ओके. सो आपल्याला जर 8 नंबरचा विनिकुलम काढायचा असेल, किंवा 8 नंबरचा बार काढायचा असेल, किंवा 8ला कसं लिहायचं हे बघायचं असेल, तर 8ला आपण 2 आकड्यांमध्ये लिहायचं. कारण आपल्याला 8 हा नंबर सिंगल आहे, त्याला आपल्याला आता पॉझिटिव्ह आहे, त्याला निगेटिव्ह मध्ये कसं लिहायचं असेल तर तो किती दूर आहे 10च्या, तर एक हातचा घ्यायचा आणि त्या हातच्यात नव्हे, त्या 10 मधनं 2 बाहेर काढले. तर हे कसं लिहायचं, तर बेसिकली तुम्ही बघा की 1 12 असं लिहिलं तर 1 2 बार कसं आहे, त्याचा अर्थ 10 - 2, 1 2 बार. 1 हा 10 आहे कारण तो 10th प्लेसला आहे, आणि 2 बार हा निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह आहे म्हणून 10 - 2. आपला जनरल आकडा असतो 13. 13 म्हणजे काय, 10 + 3 हे 13 होतात ना आपल्यासाठी. तर का 15 म्हणलं तर 10 + 5 हा 15 होतो. तर त्याच पद्धतीने दशमानाची जी आपली पद्धत आहे, आपला 2 आकडी जेव्हा नंबर येतो तेव्हा आपण त्याला 10 + किती असं म्हणतो, किंवा 25 म्हणजे 20 + 5 असं म्हणतो त्याला. सो त्याच पद्धतीने 1 आणि 2 बार, म्हणजे 1 हा 10 कारण तो 10th प्लेसला आहे, आणि 2 बार म्हणजे -2. सो 10 - 2 हा 8 होतो. सो हा अर्थ कळला का, जसा 13 हा तुमचा 10 + 3 होतो, तसा 1 2 बार हा 10 - 2 होतो. ओके. सो हे या अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही नंबर हा विनिक्युलम मध्ये लिहू शकता. सो 6 असेल तर तो 10 - 4 होईल. 97 असेल तर 97 हा 2 आकडी आहे, त्यामुळे त्याला 3 आकडी बेस घ्यावा लागेल. सो 100 पासनं किती दूर आहे, सो 100 - 3. सो -3 म्हणजे 3 बार लिहिलं, आणि उरलेले 3 डिजिट पैकी 2 डिजिट तसेच लिहिले. सो 103 बार. 289 आहे, ते 300 - 11 आहे.
सो 300 मधला 3 तसाच राहील आणि 2 डिजिट अक्षर आहेत ते प्रत्येक एक एकला बार होईल. ओके, सो आपण पॉझिटिव्ह नंबरला विनिक्युलम मध्ये कन्वर्ट कसं करू शकतो, आणि हे दोघं एकमेकांशी इंटरचेंजेबल आहेत, आपण कसंही त्यांना वापरू शकतो. ही वैदिक मॅथ्सची खूप मोठी स्पेशालिटी आहे आणि याच्यामुळे ऍडिशन सबट्रॅक्शन खूप सोप्या होतात. आता आपण उलट बघूया की जर आपल्याकडे विनिक्युलम नंबर असेल तर त्याला नॉर्मल कसं करायचं किंवा आपल्या पद्धतीने कसं करायचं. तर याच्यासाठी 2 सूत्र वापरायचे आहेत. एक न्यून्येन पूर्वेण. पूर्व म्हणजे तुम्हाला माहिती ईस्ट. ईस्ट कुठल्या बाजूला येते? तुम्ही जर ईस्टला फेस केलं तर तुम्हाला माहितीये तुमच्या लेफ्टला येते नॉर्थ आणि राईटला येते साऊथ. तर ईस्ट तुम्हाला समोर आहे असं समजलं, पण तुम्ही जर समोर बघत असाल तर पूर्वेण म्हणजे त्याच्या लेफ्ट साईडनी. ओके, तो एक न्यून्य. न्यून्य म्हणजे एक कमी करायचं. आणि निखिलम. निखिलमचा अर्थ काय आहे? तर ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हा त्याचा रूल आहे. तो कसा वापरायचा बघा. सो 1 बार असेल तर ऑल फ्रॉम 9, ऑल सॉरी, जिथे 1 बार आहे त्याला पहिलं एकच असेल तर 10 मधनं काढायचं, जास्त असेल तर पहिले आकडे 9 मधून शेवटचा आकडा 10 मधून. पण जिथे बार नाहीये त्याच्या आधीच्या नंबरला 1 लेस करायचं, 1 लेस दॅन प्रिव्हियस. म्हणजे एक बारच्या आधीचा जो एक आहे त्यातनं एक कमी करायचा आणि एक बार जो आहे त्याला 10 मधनं काढायचं, म्हणजे 10 मधनं सबट्रॅक्ट करायचं. सो 1 मधनं 1 जाईल आणि 10 मधनं 1 जाईल, त्याचा अर्थ 1 बार इज 9. अजून एक नंबर घेऊया आपण. आता हा नंबर मध्ये काय आहे तर मिक्स आहेत. 3 4 5 बार 8 बार 6 2. सो 3 6 2 ला आपल्याला काहीच करायचं नाही कारण ते पॉझिटिव्ह आहेत. पण 5 बार आणि 8 बार जे आहेत त्याला आपल्याला काढायचं आहे, त्याच्यातनं आपल्याला बार काढायचा असेल तर पहिला रूल काय आहे की 1 लेस दॅन प्रिव्हियस. म्हणजे बारच्या अलीकडचा जो नंबर आहे 4 त्यातनं एक कमी करायचा. सो 3 मी तसाच लिहिला, 4 मधनं एक कमी केला. आता 5 बार आणि 8 बार आहेत तर रूल काय आहे? ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. सो शेवटचा जो 8 बार आहे तो 10 मधनं काढायचा, उरलेले सगळे 9 मधनं सबट्रॅक्ट करायचे. सो याच्यासाठी तुम्हाला काही बायहार्ट करायचं नाहीये, जस्ट बघायचं पहिला नंबर जो आहे बारचा त्याच्या आधीचा नंबर 1 नी कमी करायचा, बारचे सगळे नंबर 9 मधनं कमी करायचे, फक्त शेवटचा नंबर 10 मधनं कमी करायचा. सो 3 4 5 बार 8 बार 6 2 हा नंबर झाला 3 3 4 2 6 2. कळलं का हा कसं डिवाइड कसं शिफ्ट केलंय? हा रूल कळलाय. 2 रूलचं कॉम्बिनेशन आहे, एक न्यून्य आणि निखिलम. तर याला म्हणायचं निखिलम मेथड. म्हणजे काय आहे? ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ओके, तो हा नेक्स्ट बघा. 2 नंबरची व्हरायटी आहे, त्याच्यात 2 ठिकाणी बार आहेत. मुद्दामून मोठा नंबर घेतलाय मी. तर 2 2 बार 3 बार हा एवढाच पार्ट तुम्ही बघितलात तर 2 ला 1 नी कमी करायचं, 2 बारचा 2 ला 9 मधनं काढायचं, सबट्रॅक्ट करायचं, 3 बारला 10 मधनं, शेवटचं 10 मधनं, बाकी सगळे 9 मधनं. पुन्हा आता 4 आणि 6च्यात बार नाहीये त्यांना तसंच ठेवायचं. 5 बार 8 बार आहे त्यामुळे 5 बारच्या आधीचा 7 आहे त्याला एक कमी करायचा, 5 ला 9 मधनं कमी करायचं आणि शेवटच्या 8 ला 10 मधनं कमी करायचं. ठीक आहे, आणि 6 आणि 5 तसंच राहील. तर याचं उत्तर असं येईल मोठं. सो आपल्याला मोठे मोठे नंबर हे बार मध्ये कन्व्हर्ट करता येतात. हे विनिक्युलम आपल्याला करून करूनच कळेल, पण हा विनिक्युलम हा खूप उपयोगी आहे. येस कार्तिक, तुला काय विचारायचंय? म्हणजे जो दोन दोन नंबरचे सेट असतात तर त्या मधला लास्ट नंबरचं करायचं की म्हणजे जो पूर्णचा लास्ट नंबर असेल? दोन्हीच करायचं, दोन्हीच करायचं. म्हणजे मी तुला एक दाखवते अजून इथे. ओके, हा 2 बार 3 बार आहे ना. आपण अजून असा मोठा नंबर बघूया. काय आहे? 2 2 बार 4 बार 5 बार 3 बार असा मोठा नंबर आहे. ओके, तर आता ह्याचं करायसाठी आपल्याला काय करायला लागेल? काय रूल आहे? 2 आहे त्याला 1 नी कमी करायचं. ओके, आता हे किती आहे? 2 4 5 3 एवढे सगळे आहेत ना.
तर लास्ट जो आहे 3 त्याला 10 मधनं कमी करायचं, वजा करायचं, आणि बाकीचे 3 आहेत त्याला 9 मधनं कमी करायचं. म्हणजे याला लिहू आपण 9 मायनस 2, 9 मायनस 4, 9 मायनस 5. हे झाले पहिले नंबर. 2, 4, 5 ला आपण 9 नी कमी केलं, आणि शेवटच्या नंबरला 10 मायनस 3. तो हा नंबर काय झाला आता? 1 7 4 7. ठीक आहे, रूल कळला. आणि हे आता 2 सेट्स असतील तर जिथे जिथे निगेटिव्ह बार असेल त्या प्रत्येकाला कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे. तो हे विनिक्युलम आता कळलं सगळ्यांना? हे एका वेळीच करून लक्षात पण नाही राहणार, तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय कळणार नाही. ही मी प्रेझेंटेशन तुम्हाला PDF फॉर्म मध्ये पाठवीन तुमच्याकडे. ओके, तर तुम्हाला ते बघून पण करता येईल. ठीक आहे. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या 2 गोष्टी आज आपण शिकायचं ठरवलंय. तर ऍडिशन सगळ्यांना माहिती आहे. तर बेसिक ऍडिशन, 2 पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांची ऍडिशन काय? 3 + 5 = 8, 7 + 9 हे आहे 16. 2 निगेटिव्ह नंबर्स असतील तर -3 अधिक -5. मग 2 निगेटिव्ह असतील तर दोन्हीची ऍडिशनच करायची आणि निगेटिव्ह द्यायचं त्याला. सो 7 आणि 9 हे दोन्ही निगेटिव्ह आहेत, त्यामुळे त्याला -7 -9 हे होतील -16. ठीक आहे. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर ऍडिशन पॉझिटिव्ह राहील. दोन्ही निगेटिव्ह असतील तर त्यांना ऍड करायचं आणि निगेटिव्ह द्यायचं त्याला. ओके. नाव एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. आता ह्याच्यातला काय अर्थ आहे? 3 बार + 5 याचा अर्थ काय आहे? तर -3 अधिक 5. ओके, -3 अधिक 5 म्हणजे झाले 2. सेम वे 7 अधिक 9 बार म्हणजे 9 बार आहे ते तुम्ही डोक्यात समजायचंय -9. सो 7 - 9 होतात 2 बार. सो 7 - 9 इज -2, कारण 9 मोठा आहे. इकडे मगाशी 5 मोठा होता त्यामुळे 5 - 3 झालं. इथे 7 - 9 होताना 9 मोठा आहे त्यामुळे त्याला साइन येईल मायनस. सेम वे तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं असेल ऍडिशन सारखं, सो 3 वजा 5, 3 - 5 बार. याचा अर्थ मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. म्हणून 3 - -5 विल बिकम 3 + 5 = 8. 7 - 9 बार विल बी 7 + 9 विच इज 16. सो हे सिंपल गोष्टी आहेत. ऍडिशन सबट्रॅक्शन फक्त सिंगल डिजिटचे असले तर अशा होतील. 3 बार वजा 5, सो 3 बार + 5 बार, कारण -5 ला आपण 5 बार लिहिलं आणि ऍड केलं. 7 बार -9 इट इज लाईक सम प्लस 7 बार + 9 बार. सो ही शेवटचं जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे की सबट्रॅक्शन न करता निगेटिव्ह नंबरची ऍडिशन करायची. ओके. सो या 5 आपण रेग्युलर वापरल्या. तुम्ही ज्या ऍडिशन सबट्रॅक्शन या डिजिट्सची शिकलेली असणार आहे तेच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत आपण बारनी केली, एवढंच समजून घ्यायचं याच्यामध्ये. ओके. सो आता याच्यामध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत. मी त्या सगळ्या मेथड्स तुम्हाला इथे सांगणार नाहीये. त्या आपण जितकं ऍक्च्युली मी तुमच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर कळेल. पण एक स्पेशल मेथड आहे ज्याला शुद्धा किंवा डॉट मेथड म्हणतात, ती मी तुम्हाला आज शिकवणार आहे. आणि ही मेथड तुम्हाला जर समजली तर तुम्ही क्विकली करू शकता, कारण आपण नॉर्मल मेथडमध्ये तुम्ही सगळे ऍड करत जाता, त्याच्याऐवजी काय बदल करतो तेवढाच बदल मी सांगणार आहे तुम्हाला. सो ऍडिशन युझिंग डॉट. आता 3 + 5 + 2 हे 10 येतं हे माहिती आहे तुम्हाला, कारण 5 आणि 3 8 आणि 2 10. बट 7 + 9 + 8 हे करताना तुम्ही काय करता? 7 + 9 16, 16 + 8 24, असं तुम्ही मोठं मोठं ऍड करता. तर ते इतकं तुम्हाला आन्सर 24 हे माहिती आहे, तर ते कसं करायचं, डॉटची मेथड काय आहे ती मी तुम्हाला या याच्यावरनं एक्सप्लेन करणार आहे. इथे उजव्या बाजूला जे लिहिलंय त्याच्यावर. सो पहिल्यांदा काय करायचं? 7 + 9, 7 + 9 झाले 16. तर 16 मधला 6 इकडे उजवीकडे लिहिला, आणि जो 1 होता त्याचा 1 आपण तिकडे डॉट म्हणून ठेवून दिला, म्हणजे जो कॅरी होता त्याला डॉट लिहिलं.
मग आता कॅरी जर डॉट होता तर आता आपण काय करायचं, नेक्स्ट 6 आणि 8 ची बेरीज करायची. 16 प्लस 8 न करता 6 प्लस 8 करायचं. सो 6 प्लस 8 इज 14. मग 14 आल्यामुळे 4 उजवीकडे लिहिले, एका बाजूला डॉट लिहिला, म्हणजे त्याच्या लेफ्ट साईडला आपण डॉट लिहिला. तर याच्या पुढे आपल्याला काहीच ऍड करायचं नाहीये, त्यामुळे तो 4 तसाच 4 लिहिला आणि मग किती डॉट्स आहेत तेवढे फक्त डॉट्स ऍड केले तर आपल्याला आन्सर येतं 24. ही प्रोसेस कळली का काय केलं इथे? मी परत एकदा एक्सप्लेन करू शकते तुम्हाला जर नसेल कळलं तर. जेव्हा जेव्हा तुमची बेरीज 10च्या पेक्षा जास्त होईल, वेन द सम बिकम्स बिगर दॅन 10, तेव्हा आपण 10चा जो 1 चा डॉट इकडं लिहू आणि उरलेला सिंगल डिजिट राईट साईडला लिहू. हा 7 प्लस 9 16 डॉट 6, 6 प्लस 8 14 डॉट 4. आता ह्याच्या पुढे काही करायचं नाहीये, त्यामुळे 4 जो शेवटची बेरीज आली ती लिहिली आणि किती डॉट्स आहेत तेवढे ऍड केले. ओके. सो आता सिंगल डिजिटच आपण दरवेळी ऍड करणार आहोत. सो तो मॅक्सिमम काय होणार आहे, 9 प्लस 9, याच्यापेक्षा मोठा नंबर नसणार आहे. त्यामुळे दरवेळी डॉट जो आहे तो सिंगल नंबर रिप्रेझेंट करतो. आपल्याला 24 असं कधीच होणार नाही आपल्या प्रोसेसमध्ये, कारण आपण दरवेळी छोटी डिजिट ऍड करून एक डॉट ठेवून पुढे जाणार. तो तुम्ही 7 प्लस 9 16, 16 प्लस 8, आणि जास्तीत जास्त मुलांची चूक कुठे होते, 16 प्लस 8 चे 24 करताना चूक होते. तर ते आपण करणारच नाही आहोत. तो डॉट लिहून ठेवणार आहे आणि 6 प्लस 8 करणार. ठीक आहे. तर आता हीच मेथड आपण 2 डिजिट साठी बघितली तर एवढे सारे नंबर आपण करायचे. तर 2 डिजिट साठी करताना आता काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप बघा. सो ह्याची आपल्याला सम करायचंय. सो फर्स्ट स्टेज मध्ये आपण काय करणार आहे, तर पहिलं युनिट प्लेसचं सम करणार आहे. त्यात सुद्धा पहिल्या 2 नंबरचं करणार आहे. 8 आणि 5 13 होतात. 13 इज बिगर दॅन 10. सो आपण डाव्या बाजूच्या 4 वरती एक डॉट लिहिला आणि साईडला 3 लिहिलं. सो नाऊ वी आर प्रोसेसिंग 3 प्लस 9. या 3 ला आपण 9 मध्ये ऍड करणार आहे. 9 आणि 3 होतात 12. सो 12 झाले म्हणून तिथे पण आपण एक डॉट आणि 2, 12. जर वेळी 10 पेक्षा जास्त झालं तर डॉट आणि तो नंबर. आता 2 आणि 7 9, याच्यामध्ये काही 10 पेक्षा वाढली नाहीये टोटल, म्हणून ते तसंच ठेवून 9 प्लस 1 10 करणार आहोत आपण पुढच्या स्टेप मध्ये. सो 9 प्लस 1 इज 10. 10 झाल्यामुळे तिकडे आपण एक डॉट आणि 0 दिलंय. सो आपण जिथं जिथं डॉट दिला त्याचा अर्थ काय झाला की आपला नंबर 10 पेक्षा वाढला होता. आता त्या 0 नंतर काही नाहीये, त्यामुळे तो 0 आपण तिथे लिहून ठेवला डायरेक्टली. ओके. आता ही झाली युनिट प्लेसची ऍडिशन. नाव गो टू द टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला जातानाही पहिल्यापासून तीच सुरुवात करायची, पण आपण जो डॉट दिलाय त्याला पण 1 म्हणून ऍड करायचं. सो 3 प्लस 1 डॉट 4 प्लस 4 8 प्लस 1 डॉट 9 प्लस 5. 9 प्लस 5 14 झालं. 14 झालं म्हणून 4 उजवीकडे लिहिला, तो ऍक्च्युली मनात ठेवायचा आहे आणि एक डॉट ठेवला तिथे. आता त्या डॉट ठेवलाय बाजूला. 4 आणि 2 या दोघांना आता ऍड करायचंय आपल्याला. तर 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 डॉट 7 आणि 7 आणि 9 असं आपल्याला पुढे जायचंय. तर 7 आणि 9 16, 16 झाल्यामुळे 6 लिहून एक डॉट लिहिला. आता 6च्या पुढे आपल्याला काही करायचं नाहीये म्हणून तो 6 डायरेक्टली लिहिला. याच्या पुढची स्टेप काय असेल आता? डॉट्स ऍड करायचे. डॉट्स ऍड करायचे. करेक्ट. सो आपल्याला शेवटी जे 2 डॉट राहिले ते 2 डॉट लिहिले तर आपली टोटल होईल 260. ही स्टेप कळल्या का सगळ्या? हा, हो. ओके, गुड. सो याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय आहे, तर आपण नॉर्मली करताना काय करतो, कंटिन्युअस ऍड करत जातो, शेवटचा नंबर लिहितो आणि जो मोठा कॅरी येतो तो आपण टेन्स प्लेसला नेतो. इथे आपण तसं नाही करत आहे. दरवेळी नंबर 10 पेक्षा मोठा झाला तर आलेला तो कॅरी डॉट म्हणून बाजूला तिथेच लिहून ठेवतोय डाव्या बाजूला, त्या नंबरच्या डाव्या बाजूचा जो नंबर आहे त्याच्यावरती. सो आपण दरवेळी आपल्या ब्रेनला छोटं काम दिलंय, कारण सिंगल डिजिट आपण ऍड करत असल्यामुळे चूक होण्याची शक्यता कमी होते आणि आपण फास्ट हे पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. सो आता आपलं उत्तर बरोबर आहे का नाहीये हे कसं ठरवायचं, कशी गॅरंटी द्यायची स्वतःला, तर ते बघण्यासाठी आपलं उत्तर चूक नाहीये एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे.
तर मग ते कसं बघायचं, तर बीजांक हा जो आपण बघितला होता 5वा आहे तो बीजांक वापरायचा आहे. तर बीजांकचा रूल काय आहे, तर आपला जो सम आहे त्याचा बीजांक आणि प्रत्येक डिजिटचा बीजांक हे जर टोटल ऍड झाले तर आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, सो आपलं उत्तर चूक नाहीये हे बघण्यासाठी बीजांक ऑफ सम ऑफ टर्म्स इज इक्वल टू बीजांक ऑफ सम. मग आता 35चा बीजांक किती आहे, 3 + 5 8. 48चा बीजांक किती आहे, 8 आणि 4 12. 12 हा बीजांक असू शकत नाही, मग 1 + 2 3 झाले त्याचे. 59चा बीजांक 9 सोडून द्यायचा आणि 5 लिहायचा डायरेक्टली. 9 आला तर त्याला काहीच करायचं नाही. 7 + 2चा 9 लिहिला. 91चा पण 9 सोडून द्यायचा, डायरेक्टली 1 लिहायचा. आता या प्रत्येकाचा बीजांक आपण लिहिलाय आणि या सगळ्याची पण आपल्याला टोटल करायची. 8 3 5 9 1. तर 8 आणि 1 9 होतात, त्या 9ला सोडून देऊया. ग्रीन 9 लिहिलाय तोही सोडून देऊया. म्हणजे किती राहिले बीजांकची टोटल केली तर 5 आणि 3 8. आणि 260चा बीजांक किती आहे, 6 + 2 पण 8. म्हणजे आपलं जे उत्तर आलंय त्याचा बीजांक आणि आपल्या प्रत्येक टर्मचा बीजांकची ॲडिशन या दोन्ही बाजूनी, म्हणजे 260चा बीजांक आणि बीजांकची सम हे जर बरोबर आलं तर आपण जे उत्तर आणलंय आपलं ते चुकीचं असणार नाही अशी आपल्याला गॅरंटी. मग आपण 260च्या ऐवजी 160 लिहिलं असतं तिथे चुकून, 2 डॉटच्या ऐवजी एकच डॉट हे झाला असतं आणि 160 उत्तर लिहिलं असतं, तर त्याचा बीजांक किती आला असता, 160चा 6 + 1 7 आला असता आणि याचा बीजांक 8 आला असता. मग उत्तराचा बीजांक आणि नंबर्सचा टोटल बीजांक हा जर वेगवेगळा आला तर आपलं उत्तर चुकीचं आहे हे आपल्याला डायरेक्टली कळतं आणि मग आपण त्याची चेक करू शकतो की आपण कुठं चुकलोय ते. ओके, सो ही मेथड कशासाठी आहे, तर चेक करण्यासाठी की माझं उत्तर बरोबर आहे का चुकलंय. तर चुकलं असेल तर नक्कीच कळतं, बरोबर असेल तर गॅरंटी नाही. पण निदान आपल्याला माहिती आहे की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचा बीजांक सेम आला तर आपलं उत्तर करेक्ट असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त. ओके, सो आता 3 आकडी हे तुम्ही कराल का तुमच्यासाठी. आता 2 आकडी मी सांगितलं, 1 आकडी सांगितलं, हे तुमचं तुम्ही करू शकाल का डॉट मेथडनी. तुम्ही करून बघा. 435 + 487 + 596 + 275 + 912. तुमचं तुम्ही करून बघा. डॉट मेथड जी सांगितली त्या मेथड. सो पहिल्या याला बघा तुम्ही काय करताय. 7 आणि 5 12. सो लेफ्ट साईडला एक डॉट +2 लिहाल, राईट साईडला 7 नाही बघणार आता. सो 2 + 6 8. 8 + 5 13. 13 is bigger than 10. So write 3 and give a dot. 3 + 2 5. युनिट प्लेसचा 5 सगळ्यांना कळला का, तुमचा आलाय का बघा तसं. If so, now go to 10th place. Okay, so unit place चा 5 बरोबर आला असेल तर let's go to 10th place. So 10th place चा करताना आता 2 डॉट्स आहेत आणि आपण ऍडिशन करतो. So 3 + 1 डॉट, तो तिथंच ऍड करायचा ना त्याला. 3 + 1 4. 4 + 8 12. 12 is bigger than 10, so give a dot and 2. आता 8 ला सोडून द्यायचं, 2 नी ऍडिशन करायची. 2 + 9 11. 11 is bigger, so give a dot and 1. Add 1 to 709. Okay, very good. सो नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला त्याचा 0 आला. नेक्स्ट स्टेपला येतो थर्डला 7 आणि 2 डॉट्स ऍड केले तर तुम्हाला मिळेल, याचा टोटल येईल 7 with 2 डॉट्स. सो फायनल स्टेजला तुम्ही ते 2 डॉट ऍड केले तर 2705. आता हे बीजांकच्या मेथडनी बरोबर आहे का चेक करू शकाल का तुम्ही. 2705 हे उत्तर आलंय, त्याचा बीजांक किती आहे. 7 + 2 9 होतात, सोडून द्या. 0 + 5 is 5. सो उत्तराचा बीजांक 5 आहे. आता 435चा बीजांक किती आहे, त्या प्रत्येकाचा बीजांक लिहायला पाहिजे. 435 5 + 4 गेले, सो 3 करेक्ट. 8 + 4 + 7 19, सो बीजांक इज 1.
3 + 1 4, 9 + 6 + 5, 6 आणि 5 11, म्हणजे त्याचा 2. सो 3 1 4 आणि 2 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 4 5. सो ह्याचा पण 5 आहे आणि त्याचा पण 5 आहे. सो आपलं उत्तर बरोबर. ओके. So this is the way you have to do it. So using Bijank, you can check 31253 5 आहे, 2705 चा पण 5. ओके. सो बिजांकनी तुम्हाला तुमचं टीचर चेक करायच्या आधीच तुम्हाला माहिती आहे की तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही. ठीक आहे. सो ॲडिशनची प्रोसेस कळली का? या. सो आता एक 10 मिनिटं घ्या आणि यातली कुठलेही तुम्ही 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सगळे नका करू. आपण 20-25 जण आहोत. सो प्रत्येकाने 2-2 करा फक्त. कुठलेही 2 तुम्हाला 18 पैकी. मग हे मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे बाकी. कुठलेही 2 करा, मग आपण तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही चेक. सो एक 10 मिनिटं 5 मिनिटं घ्या, 5-10 मिनिटं आणि 2 प्रॉब्लेम शुद्धाच्या मेथडनी करून बघा. ओके. सगळ्यांनी करायचे. कुठलेही 2 घ्या. मी तुम्हाला सांगत नाहीये कुठले 2 करा म्हणून. यातले कुठलेही 18 पैकी 2 तुम्ही करा. मग मी हे 18 तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. दिस प्रॅक्टिस शीट आय विल शेअर विथ यू. करून बघा. ही ऍडिशन तुम्हाला कळली आहे का? दोन दोनची ऍडिशन येणं सोपं आहे. खूप मोठी दिली तर थोडा वेळ लागू शकतो, पण हे 2-2 तर सोपं व्हायला पाहिजे. झाले कुठलेही 2? त्याचा तुम्ही चॅटमध्ये आन्सर द्या. तुम्ही क्वेश्चन नंबर आणि तुमचं उत्तर चॅटमध्ये द्या. सिक्स. 6चं तुम्ही उत्तर काढलंय. तुमचा क्वेश्चन नंबर आणि उत्तर किती आले ते द्या. हा चॅटमध्ये लिहा. ओके. 6 आणि 18. ठीक आहे. सगळ्यांनी 6 मोठं वाटतंय म्हणून छान वाटतंय का करायला तुम्हाला? मेथड समजली का? किती सोपं झालंय का हे? ओके. तर आता तुमचे हे 2 प्रॉब्लेम झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला एक खूप मोठा प्रॉब्लेम दिला होता, ज्याचा तुम्ही टाइम कॅल्क्युलेट केला होता. 2 मिनिटं 1 मिनिटं लागलं. आता तोच प्रॉब्लेम घ्या आणि शुद्ध मेथडनी करा. ज्यांचे ज्यांचे 2 प्रॉब्लेम झालेत, ज्यांना ही शुद्ध मेथड कळली आहे, त्यांनी तो पहिला जो प्रॉब्लेम आपण घेतला होता तो तुम्ही शुद्ध मेथडनी करा.
तर ती सगळ्याची उत्तरं दिली आहेत बघा. तुमचं उत्तर करेक्ट आहे का, तुम्ही जे 2 केलेत ते. मॅम मी 4 केले करेक्ट आहे. सारी करेक्ट आहे, व्हेरी गुड. आता जो पहिला प्रॉब्लेम दिला होता ना आपल्याला, हा प्रॉब्लेम शुद्धा मेथडनी करा. शुद्धा मेथडनी करा आणि किती वेळ लागतो चेक करा. तू तुझं बनाना संपव. मी तू बसाना मा शुद्धा मेथडनी हा प्रॉब्लेम करा आणि किती वेळ लागतोय ते बघा. आज थोडा वेळ जास्तही लागला तरी चालेल, कारण तुम्ही फर्स्ट टाइम करताय एवढा मोठा प्रॉब्लेम. पण जसं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, याच्या पुढची सगळी सम्स तुम्ही या मेथडनी करत गेलात, तुमच्या ब्रेनला याची तुम्ही हॅबिट दिली, तर तुम्हाला हे खूप लवकर करता येतं आणि चूक होण्याची शक्यता कमी होईल. फक्त व्यवस्थित एकाखाली एक लिहायला पाहिजे. ते तुम्हाला नॉर्मल समला सुद्धा करावं लागतं. थर्टी 37 37 सेकंड्स, व्हेरी गुड. पहिल्यांदी 1 मिनिट आणि 17 का 15 सेकंड लागले होते ना तुला? किती लागले होते लिहिलं होतंस ना तू? तर तिसरं तिथे लिही खाली की शुद्धा मेथड किती वेळ लागेल. ठीक आहे, व्हेरी गुड. तर तुम्हाला काय ऍडव्हान्टेज जाणवतं याचं आता? पटकन होतंय, सोपं होतंय, ब्रेनला स्ट्रेस नाहीये. ओके, आणि जितक्या लहान वयात तुम्ही ही मेथड शिकाल ना, तितका तुमचा ऍडिशनची सवयच तुम्हाला अशी होऊन जाईल. ओके, तर तुमचे डॉट्स असे आलेत का बघा, जिथं मी खाली बार दिलेत ना, तिथं तिथं डॉट्स आलेत का बघा. आता आपल्या बीजांकाच्या मेथडनी ते उत्तर बरोबर आहे का हे पण चेक करा. तर प्रत्येक लाईनचा बीजांक काढा आणि फायनल आन्सर बरोबर आहे का बघा. टोटल बीजांक 8 येतोय का प्रत्येक याचा, कारण आपल्याला माहिती आहे शेवटच्या उत्तराचा बीजांक 8. ते उत्तर कमी वेळात पण होईल आणि अचूक पण होईल, याची तुम्हाला गॅरंटी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तो
सो शुद्ध मेथड फॉर ऍडिशन साठी कोणाच्या मनात काही डाऊट आहे का? ओके, सो होपफुली तुम्ही नो डाऊट. ओके, 1.51 सेकंड, 2.1 पॉइंट, या. सो काही लोकांना थोडा जास्त वेळ लागला असू शकतो, पण हा वेळ जसा जसा तुम्ही प्रॅक्टिस कराल तो डेफिनेटली कमी होतो आणि अचूक होण्याची शक्यता वाढत जाते. चुका होण्याची हे प्रोबॅबिलिटी कमी होत जाते. ठीक आहे. सो आता पुढची मेथड बघूया, सबट्रॅक्शन. तर ही सबट्रॅक्शन आपल्याला निखिलम सूत्र आपण मगाशी विनिकुलम करताना बघितलं. ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 याच मेथडनी आपल्याला सबट्रॅक्शनचा बेसिकली हे करायचं. ओके, आता ती ॲडिशन थांबवा, आपण पुढचं सबट्रॅक्शन बघूया. तो सबट्रॅक्शन हा बेस पासनं पहिल्यांदा कसं सबट्रॅक्ट करायचं ते बघूया. सो बेस काय असेल? 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, कितीही एकावरती जितकी शून्य 1, 2, 3, 4 वाढवत जाऊ तसा तो बेस वाढेल. आता सबट्रॅक्टिंग फ्रॉम बेस म्हणजे जो जितके आकडे आहेत त्याप्रमाणे बेस घ्यायचा. 1,000 मधनं 784 काढायचे असेल तर तुम्ही नॉर्मल मेथडमध्ये काय कराल? 4 आणि 6, 10, हातचा आला 1, मग त्यातनं 1 गेला आणि 9 वजा 1, 8, सॉरी 10 मधनं 9 गेला 1, असं करत जाऊ आपण. तर तसं काहीही न करता डायरेक्टली आपण उत्तर लिहू शकतो इथे, की आपलं जर 784 असेल तर त्या 784चं आपण डायरेक्टली काय करायचंय तर ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10, 7 आणि 8 चे 9 मधनं वजा करायचे आणि शेवटचा नंबर 10 मधनं वजा करायचं आणि डायरेक्टली उत्तर लिहायचं. 10 मधनं 4 गेले 6, 9 मधनं 8 गेले 1, 9 मधनं 7 गेले 2. सो 216 हे उत्तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. सेम वे इथे करून दाखवलंय की 276 जर काढायचे असतील तर 724 म्हणजे आपण जी काही कॅरी फॉरवर्डचा जो इश्यू सबट्रॅक्शन मध्ये होतो तो होणारच नाही याच्यामध्ये. तर ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हा निखिलम सूत्राने डायरेक्ट तुम्ही उत्तर सबट्रॅक्शनचं लिहू शकता. आता सपोज 1,000 मधनं 408 काढायचे तर ऑल फ्रॉम 9 म्हणजे 9 मधनं 4, 9 मधनं 0 आणि 10 मधनं 8. सेम वे 100 मधनं 89 काढायचे असतील तर 9 मधनं 8 आणि 10 मधनं 9, 11. हे असं एका क्षणामध्ये तुम्ही उत्तर सबट्रॅक्शनचं लिहू शकलं पाहिजे जेव्हा तुम्ही बेस मधनं त्याला सबट्रॅक्ट करता. ठीक आहे, ही हिच्यामध्ये काही डाऊट आहे का या मेथडमध्ये? जेव्हा तुम्ही 10 मधनं, 100 मधनं, 1000 मधनं, 10,000 मधनं, मग आता मी तुम्हाला 1,00,000 वजा असा एक प्रॉब्लेम दिला तर तो तुम्ही करू शकता का बघा. हे किती आहे बघा शेवटचं. याचं उत्तर कोण दिलं? हा, किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4, 5. इथे आकडे पण आहेत 5. सो डायरेक्टली उत्तर लिहा. 10 मधनं 5, 9, 9 मधनं 5, 6, 3, 8 ला वजा करा आणि 10 मधनं 7 ला वजा करा. किती उत्तर आलं? 4, 3, 6, 1, 3 असं उत्तर आलं का? तर याच्यासाठी कुठलंही तुम्हाला वजाबाकी ही खूप कष्टदायक गोष्ट असते. शाळेमध्ये शिकवायलाही महिनाभर लावतात ते. कारण काय तर तुम्हाला ते कॅरी फॉरवर्डचा इश्यू असतो. इथं कॅरी आपण करतच नाही काही. जेव्हा तुम्हाला बेस मधनं सबट्रॅक्ट करायचं असेल तर 9 मधनं सगळे, 10 मधनं शेवटचा, एवढाच रूल आहे. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ओके, सो आता हे बरोबर केलंय तुम्ही. सो लेट्स टेक द नेक्स्ट स्टेप, की जर आपल्याला बेसपेक्षा मोठा बेस असेल म्हणजे बेस नसेल पण मल्टिपल ऑफ अ बेस असेल म्हणजे 10च्या ऐवजी 50 आहे, 100च्या ऐवजी 600 आहे, 1,000च्या ऐवजी 5,000 आहे, असं असेल तर काय करायचं? तर सेम ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 आहे पण 1 लेस दॅन द 1 बिफोर. म्हणजे काय तर 600 मधनं 87 सपोज काढायचे तर त्याला कसं लिहायचं?
तर इन्स्टेड ऑफ 600 त्याला तुम्ही काय समजा की 500 वेगळे लिहा आणि 100 मधनं 87 काढायचं. तर 100 मधनं 87 काढायचा रूल आपल्याला माहिती आहे. सो आपण हे 600 ला काय लिहू 500 आणि 100 मायनस 87. हे कसं करायचं तर माहिती आहे. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. सो 500 मायनस हे जे येईल ते. सो उत्तर आलं 513. सो आपण हा 5 कसा मिळवला तर आपण यातनं 100 वेगळे केले होते. म्हणजे जो 6 होता त्याचा झालाय 5 आणि 87चं आपण जे मगाशी केलं तेच केलं. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. सेम वे आता हे करा बघा. 5000 मायनस 234 काढा बरं उत्तर. 5 आहे त्याचा 4 करा आणि 1000 मधनं 234 कमी करा. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. सो 4 7 6 6 असं उत्तर आलं का तुमचं? 4000चा 4 येईल आणि ह्याचे आले 766. ओके गुड. अजून एक बघा. आलं ना. व्हेरी गुड. आता पुढचं बघा. 70000 मायनस 4860. आता इथे हा शेवटचा जो 10 आहे ना तो शून्याला काही करायचं नाही हा. कारण 0 मायनस 0 हे 0 राहतं. त्यामुळे तुम्ही ते 7000 मायनस 486 सारखं करा. ओके. शून्याला 0 तसंच ठेवा. 6चे 5 होतील. सॉरी 7चे 6 4. व्हेरी गुड. ओके व्हेरी नाईस. सो हा रूल पण कळला. म्हणजे पहिल्या बेस मधनं कसं होतं. आता मल्टिपल ऑफ बेस मधनं काढायचं असलं तरीही आपल्याला कळलं कसं करायचं. गुड. मग आता हे बघा 9000 मायनस 5432 करा. हे तर पुन्हा अजून सोपं आहे तुम्हाला. तर हे 9000 मायनस 5432 आहे. त्यामुळे तुम्ही ऍक्च्युली 1000 मधनं 432 काढा आणि 9 मधनं 5 कमी करा. पण त्या 1000 मधनं काढल्यामुळे तुम्हाला 8 मधनंच केले पाहिजेत. ओके. सो हे 9000 मधनं 5432 करण्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे 5000 आहेत ना ते आपल्याला वेगळे धरले पाहिजे मनामध्ये. सो हे 8000 मायनस 5000 आणि 1000 मायनस 432 असं बघायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सो ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 त्याचं अप्लाय करायचं 432 ला. ते आलं 568 आणि 8 मधनं आपल्याला 5 काढायचे. सो यू विल गेट इट 3568. ही पुढची एक स्टेप कळली का? इथे थोडं कन्फ्युजन असू शकतं. हे बघा 7000 मायनस 3884. सो 7884चं तर तुम्हाला कळेल 116 ते डायरेक्ट आहे. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. फक्त हे 3 जे आहे ना ते आपण 1000 घेतलं होतं. त्यामुळे त्या 7 मधनं 4 वजा करा किंवा 6 मधनं 3 वजा करा. कसंही तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. ओके. सो 7 मायनस 4 आणि त्या 1000 मधनं 884. सो उत्तर काय येईल त्याचं 3116 किंवा 4000 मधनं 257. हे तर सोपं आहे. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये एक छोटा इश्यू येतो. रादर 2 इश्यू येतात की जर आपल्याला आतापर्यंत आपण काय केलं जेवढे 0 होते तेवढे नंबर होते. आता 1000 मधनं 53 काढायचे. तर 1000 मध्ये 3 झिरोज आहेत पण 53 मध्ये 3 आकडे नाही आहेत. मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी आपण त्याला 3 आकडी बनवायचं फोर्सफुली. म्हणजे 1000 मधनं 053 असं काढायचं आणि त्या शून्याला 9 मधनं काढलं तर उत्तर येईल 9. तो जिथे आपल्याकडे डिजिट्स कमी असतील तिथे आपण 0 लेफ्ट साईडला ऍड करून घ्यायचं. सो लेफ्ट साईड झिरोज प्रोसेस करायचे. लेफ्ट साईडला 0 एक्स्ट्रा ऍड करायचं. कारण आपण 1000 मधनं 53 काढतोय. 1000 मध्ये 3 शून्य आहेत. 3 डिजिट नंबर नाहीये आपल्याकडे. इथे 53 आहे. त्यामुळे आपण काय करू याचं 1000 मायनस 053 आणि मग रूल काय आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10.
सो 9 मायनस 0, 9 मायनस 5 आणि 10 मायनस 3 नी 997 लिहायचं. ठीक आहे. तर आता हे बघा कसं शेवटचं 10,000 मायनस 68. तर इथे किती झिरो आहेत 10,000 मध्ये, तेवढे डिजिट्स इकडे असले पाहिजेत. सो 10,000 मध्ये 4 झिरो आहेत आणि इथे 2च नंबर आहेत. तर 2च नंबर आहेत म्हणून याला इथे 2 झिरोज ऍड करायचे. 10,000 मायनस 0068 आणि मग ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10. सो 006 तुम्हाला काय देईल 993 आणि शेवटचं 10 मायनस 8 2. हा ऍड कसा झिरो करायचा कळलं का? कारण इथे काय बदल झालाय, मगाशचे सगळे प्रॉब्लेम कसे होते की जेवढे झिरोज होते तेवढे नंबर आपल्याकडे मायनस करायचे होते, पण इथे आता आपला बेस खूप मोठा आहे आणि सबट्रॅक्ट करायची संख्या खूप लहान आहे, त्यामुळे आपल्याला असं करावं लागतं. आता तुम्ही एक प्रॉब्लेम घ्या. 1000 मायनस 26. 1000 मायनस 26 चं उत्तर बघा कसं येतंय तुम्हाला. 974. 9974. 99 करावं लागेल का? किती झिरोज आहेत 1000 मध्ये? 974. 3च झिरो आहेत म्हणजे एकच झिरो ऍड करायचा, त्याचा 9 होईल, 2चा होईल 7 आणि 10चं 6 मधनं गेलं 4. व्हेरी गुड. 974. आता अजून एक उलट. हा 974 आलं ना तुमचं 1000 मायनस केल्यानंतर. ओके. आता उलटा प्रॉब्लेम होतो इथे की आपल्याला 1000 मधनं 470 काढायचे. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं शून्याला हात नाही लावायचा, शून्य उजवीकडे असेल तर त्याला कशातनच सबट्रॅक्ट नाही करायचं, तसंच्या तसंच ठेवायचं. इथं शून्य जर डावीकडे असेल तर त्याला 9 मधनं मायनस करायचं, पण शून्य जर उजवीकडे असेल, कारण 0 मायनस 0 हे 0 राहतं. ओके. तर हे आपण मगाशी पण बघितलं होतं की 1000 मायनस 470 असेल तर तुम्ही 9 मधनं 4 गेले, 9 मधनं 7 गेले असं नाही करायचं. तर 9 मधनं 4 गेले, 10 मधनं 7 गेले आणि शून्यातनं 0 गेले, ते शून्याला तसंच ठेवून द्यायचं. ठीक आहे. तो या 2 व्हरायटी बघा की जेव्हा लेफ्ट साईडला असेल तिथं 0 ऍड करून घ्यायचं कमी डिजिट्स असतील तर, आणि त्याला 9 मधनं मायनस करायचं. पण राईट साईडला 0 असेल तर तो राईट साईड इनसिग्निफिकंट झिरो म्हणतात त्याला. राईट साईडच्या झिरोला 0 मायनस 0 तसंच ठेवून द्यायचं आणि मग रूल लावायचा ऑल फ्रॉम 9, लास्ट फ्रॉम 10 फॉर रिमेनिंग डिजिट्स. सो 47 ला तो नंबर रूल लावायचा, 470 ला नाही लावायचं. ओके. गुड. मग आता ही जी सबट्रॅक्शन आपण बघितली ती आपण डॉट मेथडनी किंवा शुद्ध मेथड जी आपण ऍडिशन साठी वापरली, तर हे कधी होतं बेसमध्ये होतं तेव्हा ओके होतं, आपल्याला बेस किंवा मल्टिपल ऑफ बेसनी आपण क्विक बघितलं सिंगल लाईन मध्ये येतं आपल्याला. पण जर तसं नसेल तर खूप नंबर ऑफ सबट्रॅक्शन्स असतील तर काय करायचं. सो 3 मायनस 5 इज 2 बार. या 2 गोष्टी आपण बघितल्या की 3 मायनस 5, 5 मोठा आहे 3 लहान आहे, म्हणजे हा नंबर निगेटिव्ह येणार आहे आणि निगेटिव्ह साठी बार लिहायचं. 9 मायनस 4 मध्ये 9 मोठा आहे 4 छोटा आहे, म्हणून सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह राहील, त्याचं उत्तर 5 येईल. हे आपल्याला सिंगल डिजिट माहिती आहे, याचाच वापर करून आपण सबट्रॅक्शन आता करणार आहोत. पण सबट्रॅक्शन करताना जेव्हा आपण 35 मधनं 28 काढायचे, तर 35 मधनं 28 काढण्यासाठी याची सबट्रॅक्शन 28 नी न करता एक मेथड काय आहे, तर आपण त्याला 28 ला त्याच्या विनिक्युलम मध्ये लिहायचं. तर विनिक्युलम मध्ये लिहिताना काय करू आपण, 8 ला 2 बार केलं आणि 1 मधनं मायनस केलं, कारण 1 मध्ये आपण त्या 10 मायनस 8 ला घेतल्यामुळे 2चा 1 कमी केला आणि याला 1 2 बार लिहिलं. आता 35 मधनं आपण 28 ला न काढता 1 2 बारला काढणार आहोत, कारण 28 आणि 1 2 बार हे सेम आहेत. तर मोठा आकडा 8 आहे ना, जेव्हा इथे मोठा आकडा येईल तिथे आपली चूक होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण या 8 ला आपण विनिक्युलम मध्ये शिफ्ट केलं आणि सबट्रॅक्शन करतोय आपण. मग आता सबट्रॅक्शन करताना कसं होईल, युनिट प्लेसची सबट्रॅक्शन 5 मायनस 2 बार. सो 5 मायनस 2 बार हे मायनस आणि मायनस आल्यामुळे प्लस होईल.
5 + 2 7 होईल ते. आणि 3 - 1 हे 2 होईल. 3 इथला अजून आपल्याकडे ऑलरेडी एक बार डॉट आहे आपल्याकडे इथे, त्यामुळे 3 - 1 वजा 3 - 1 झालेलं आहे ऑलरेडी. आणि हे आपण 7 बार 7 3 - 1 वजा 2. You'll see here. So next one 254 minus 178 करायचं असेल तर 178 ला आपण डॉट्स दिलेले आहेत, पण डॉट्स देऊन आपण नंबर त्याचा विनिक्युलम काय चेंज केला तर ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 आणि पहिल्या नंबरचा 1 मायनस करायचं. सो 254 मधनं आपण 0 2 बार 2 बार सबट्रॅक्ट करणार आहोत. सो युनिट प्लेसला होईल 4 मायनस -2 बार हे होईल 4 + 2. 5 मायनस -2 बार होईल 5 + 2 आणि 2 मधनं हा 1 आणि इथला 1 2 बार. हे 1 2 2 माझंच लिहायला चुकलं आहे. I made a mistake. इथे हे 1 2 2 बार असायचे, कारण तिथे आपल्याकडे एक डॉट ऑलरेडी आहे. ठीक आहे, ओके. सो आपण मोठासाठी बघूया कसं करायचं. सो सबट्रॅक्शन ॲज ॲडिशन. आपण सबट्रॅक्शन ही सबट्रॅक्शन करण्यासाठी खूप कन्फ्युजन आहे. त्याच्याऐवजी आपण सबट्रॅक्शन न करता ॲडिशन कशी करायची ही खूप मोठी गोष्ट आहे. आज कम्प्युटरमध्ये सुद्धा कम्प्युटरचं जे अरिथमेटिक आहे त्याच्यामध्ये फक्त ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन होते, त्याच्यात कधीच सबट्रॅक्शन कम्प्युटर कधीच करत नाही. कम्प्युटर नेहमीच फक्त ॲडिशन करतं, म्हणजे त्याचं जे बायनरी अरिथमॅटिक आहे त्याच्यात फक्त ॲडिशन होते आणि मल्टिप्लिकेशन होतं. तर सबट्रॅक्शन ही ॲडिशन म्हणून केली तर खूप सोपं होतं. सो सबट्रॅक्शन ऑफ 2 डिजिट नंबर्स 35 मायनस 28. सो -28 ला काय करायचं, प्लस करून 2 बार 8 बार करायचं, म्हणजे त्या मायनस नंबरला पूर्णपणे त्याच्यावर बार लावायचं आणि सबट्रॅक्शन न करता ॲडिशन करायची. मग आता 5 + 8 बार, 5 + 8 बार म्हणजे काय तर 5 - 8 विच इज 3 बार, कारण 8 बार 5 पेक्षा मोठा आहे. आणि 3 + 2 बार हे 3 - 2 होऊन 1 होईल. आणि 1 3 बार याचा अर्थ आहे 10 - 3 विच इज 7. सो 35 - 28 चा उत्तर आहे 7, पण आपण ते सबट्रॅक्शन न करता ॲडिशन केली आहे. आता इकडे बघा, दुसरा नंबर घेतलाय 254 - 178. तर हे करणं खूप सोपं होतं, कारण आपण ब्रेनमध्ये फक्त ॲडिशन करतोय, सबट्रॅक्शन करणारच नाही. सो 254 प्लस 1 बार 7 बार 8 बार, प्रत्येक डिजिटला बार द्यायचा आहे कारण तो पूर्ण नंबर निगेटिव्ह आहे. आता ॲडिशन करताना मात्र आपला नंबर हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न येता तो मिक्स नंबर येऊ शकतो. सो 4 + 8 बार इज 4 बार, 5 + 7 बार इज 2 बार आणि 2 + 1 बार इज 1. ही सिंगल डिजिट ॲडिशन आपल्याला माहिती आहे. आणि 1 2 बार 4 बार ह्याचा अर्थ काय आहे तर 100 - 24. आणि मग 100 - 24चं जे उत्तर आहे ते आपलं पूर्णपणे इथे आन्सर आहे 76. ओके, सो ही ॲडिशन कशी केली सबट्रॅक्शनच्या ऐवजी हे कळलं का, कारण हे फार महत्वाचं आहे. ते मागचा उद्योग करताना खूप चुका होऊ शकतात शुद्ध मेथडपेक्षा, पण आपण आपली नॉर्मल सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा ॲडिशन पेक्षा चुका जास्त होतात, कारण तो कॅरी वर खाली करताना वरचा नंबर छोटा आहे का खालचा नंबर मोठा आहे का ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. सो सबट्रॅक्शन ही बेसिकली ॲडिशन सारखी केली तर कधीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त त्याचा जो विनिक्युलम नंबर येतो त्याला फायनली आपल्याला कन्वर्ट करायचं, आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 -1 प्रिव्हियस नंबरच्या -1 हा रूल आपण जो वापरलाय तोच वापरायचा. 1 2 बार 4 बारला आपण 1 ला 0 करणार, 9 - 2 10 - 4
हे डायरेक्टली आपण 076 लिहू शकतो. हे मी तुम्हाला साईडला करून दाखवलंय, पण बेसिकली तीच गोष्ट आहे की ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ओके, गुड. सो सबट्रॅक्शनचं आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय उपयोग आहे का? तर डे टू डे लाईफमध्ये काय उपयोग आहे, तर सपोज असं तुम्हाला एक मुद्दामून मी क्लिष्ट उदाहरण लिहिलंय की सपोज यू बाय व्हेजिटेबल फॉर 8.53 रुपीज अँड गिव्ह द 10 रुपी नोट. म्हणजे तुम्ही 10 रुपयाची नोट दिली आणि 8.53 तुमचा खर्च झालाय, तर किती पैसे तुम्हाला परत मिळाले पाहिजेत? तर आता 10 रुपयाची नोट आहे म्हणजे ते तुम्ही पूर्ण बेस संख्येमध्ये आहेत आणि 8 हा आपला आहे पॉइंट आहे, म्हणजे 8 रुपये 10 रुपयातनं गेले. हा, सो ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हाच रूल वापरायचा, काहीही बाकी करायचं नाही. 853 ला तुम्ही 147 पॉइंटच्या तिथे पॉइंट द्यायचा. सो 1.47 परत मिळाले पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट चेंज वुड एक्सपेक्ट फ्रॉम 20 रुपीज वाईल पेईंग 2.56. आता 20 मधनं 2.56 जायचे, त्यामुळे तुम्ही 20 असेल तर त्याला 10 मधनं काढा आणि ते 10 रुपये एक्स्ट्रा तुमच्याकडे ठेवून द्या. ओके, सो 10 मधनं काढले तर ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 नी आपल्याला 256 ला काय होईल? 744. सो 7.44 आणि ते 10 रुपये जे एक्स्ट्रा होते 20 ते आपण 10 + 10 नी केलं होतं म्हणून 17.44. सो जेव्हा आपण हे सबट्रॅक्शन किती माझ्याकडे उरले, हे खूप लोकांना भाजी घ्यायला गेलं किंवा रस्त्यावरती कुठली तरी खरेदी करताना ती विकणारी बाई आपल्यापेक्षा फास्ट करते आणि आपल्याला येत नाही. हे तुम्ही आई वडिलांना पण विचारा, खूप वेळा आपलं असं होतं की किती झाले, काय झालं. आणि हे जर तुम्ही ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हा रूल लक्षात ठेवला तर व्हेरी क्विकली तुम्हाला त्याचं उत्तर देणं सोपं होऊ शकतं. आता हे खालचे 1 2 3 4 करा बरं तुम्ही तुमच्या मनाने. खालचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम तुमचे तुमचे करा तुम्ही. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 रूलनीच करायचे. करा आणि त्याचं चॅटमध्ये उत्तर द्या किंवा तुम्ही अनम्यूट करून पण उत्तर देऊ शकता. खालचे 4 प्रॉब्लेम. 10 3.45. 0.54 आहे का कुठलं? पहिल्याचं? पहिल्याचं 54 होईल. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. 6.5. 6 5 0.55. 6.55 करेक्ट. सेकंड वन ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 शेवटचं 10 मधनं काढायचंय म्हणून 2.39. व्हेरी नाईस. नेक्स्ट वन. आता 1000 रुपयातनं 436.82. 563.18. 563.18. व्हेरी गुड. लास्ट वन. मॅम 60.92. 60.92. व्हेरी गुड. ओके, सो हे आता क्विकली तुमच्या ह्याची प्रॅक्टिस केलीत की डोक्यात येईल की ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हा रूल ठेवायचा जेव्हा तुम्ही बेस संख्येतनं करताय. याच्याऐवजी मी 100च्या ऐवजी 500 रुपये दिलं असतं तर काय येईल शेवटचं उत्तर? क्वेश्चन 4 ला इन्स्टेड ऑफ 100 500 ची नोट दिली आहे तुम्ही. 500 मायनस 39.02. 460.92. हा, गुड. सो जे 500 होतं त्याच्याऐवजी ते 4 होईल कारण तुम्ही ते 100 इकडे या ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 साठी वापरले. एवढं लक्षात ठेवलं की तुम्ही एका क्षणामध्ये त्याचं उत्तर देऊ शकता. ही सबट्रॅक्शनची पॉवर लक्षात आली का तुमच्या वैदिक पद्धतीने? कारण नॉर्मली आपल्याला सबट्रॅक्शनला खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टी करत असतात. ठीक आहे, सो ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल थिंग. ओके, नाव आता एकाच प्रॉब्लेम मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असं आपण खूप कमी वेळा करतो आणि आपल्याला याचं आयुष्यामध्ये पुढे लागतात या गोष्टी की इतके आले पैसे, तितके याला दिले, मग ह्याच्याकडनं आले, असं कंटिन्युअसली होत राहतं. डेबिट आणि क्रेडिट बँकेचे जे अकाउंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा असंच असतं.
तर एकाच वेळी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर कसं करता येईल हे आपण बघूया. तुम्ही काही तुमची आयडिया सांगू शकता का मला याच्यामध्ये? आपण याचं सबट्रॅक्शन न करता ऍडिशन करू. ऍडिशन वाले पहिले ऍड करायचे. हा, तसं आपण नॉर्मली करतो. ऍडिशन वाले ऍडिशन करायचे, मायनस वाले करायचे आणि मग दोघांना मायनस करायचं, पण त्याचा पण खूप वेळ लागतो. त्याच्या ऐवजी हे बघा आपण कसं लिहिलंय आता इथे, जे मायनस नंबर होता त्याला आपण बारनी लिहिलं. ओके, 5476 ला मायनस बाहेर ठेवलं होतं, ते ऍडच केलं, पण आपण त्याला 5 बार 4 बार 7 बार 6 बार असं केलं. आणि जो लास्ट नंबर होता 9834 त्याला पण मायनस होतं, ते प्लस करून आपण बार लिहिलं. ही स्टेप कळली का? इथे हे जे मायनस होतं ते मायनस आपण या नंबरला दिलं, पण शेवटी ऍडिशनच लिहिली. शेवटचं पण जे मायनस होतं त्या नंबरला बार दिलं आणि ऍडिशन लिहिली. म्हणजे जी काही ऍडिशन काही सबट्रॅक्शन होती त्याच्यामध्ये आपण ऍडिशनच ठेवली सगळीकडे, पण जिथे सबट्रॅक्शन होती त्या नंबरला आपण बार दिलं. ही स्टेप कळली का? ही खूप महत्वाची स्टेप आहे की आपण ह्याच्यात ऍक्च्युली सबट्रॅक्शन करत नाहीये, आपण फक्त ऍडिशन करतोय. ही स्टेप कळली का तुम्हाला? हो. ओके, मग आता आपल्याला इंडिव्हिज्युअली याचं ऍडिशन करायचे. फक्त ऍडिशन करताना जे 6 बार आहेत ते बार आहेत त्याला बार ठेवायचे. मग आता युनिट प्लेस आपण करत असू तर 3 + 4 + 6 बार + 5 + 4 बार. ही ऍड करताना बघा 3 + 4 7, 7 + 6 बार म्हणजे 7 - 6 is 1, 1 + 5 is 6, 6 + 4 बार is 2. सो आपलं युनिट प्लेस हे किती क्विकली 2 आलं. ह्याच्यात अदरवाईज तुम्ही काय केलं असतं, ऍडिशन केली असती 3 नंबरची 2 नंबरची, जे मायनस होते त्यांची ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन, याला खूप वेळ लागला असता. याच्याऐवजी युनिट प्लेस कशी आली कळलं का? युनिट प्लेसचे सगळे डिजिट 3, 4, 6 बार, 5 आणि 4 बार यांना आपण ओळीने ऍड करत गेलो. 3 + 4 7 + 6 बार म्हणजे 1, 1 + 5 6, 6 + 4 बार इज 2. कारण 4 बार म्हणजे सबट्रॅक्ट आहे. 6 + 4 बार 6 - 4 इज 2. युनिट प्लेस कळली का? ओके, मग 10th प्लेस कशी येईल आता? 10th प्लेस म्हणजे आपण 10th प्लेसचे नंबर्स फक्त उचलायचे तिथनं. 2 + 7 + 7 बार + 6 + 3 बार. आता त्यांची ऍडिशन करत जायची. सो 2 + 7 9, 9 + 7 बार म्हणजे अगेन 2, 2 + 6 is 8, 8 + 3 बार is 5. 10th प्लेस कळली? किती क्विकली होत आहे ना असं केलं तर? हे लक्षात येत आहे का? का व्हर्टिकल लिहायला पाहिजे? मी हॉरिझॉन्टल लिहिल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होत आहे का? पण ऍक्च्युली विचार हॉरिझॉन्टल करणं खूप सोपं आहे. व्हर्टिकल तुम्हाला सवय असल्यामुळे तुम्ही करू शकाल तसं. व्हर्टिकल करून दाखवू का मी तुम्हाला? कोणी काही बोलत नाही आहात तुम्ही? मॅम इझी आहे. इझी आहे ना? हा, 100 प्लेस 5 + 6 + 4 बार + 8 + 8 बार. मग आता हे 8 + 8 बार तुम्ही सरळच मायनस करून टाकू शकता. 5 + 6, 6 + 4 बार होतं 2, 5 + 2 is 7. आता तुम्ही तुमच्या याने क्विक कुठे ऍडिशन तशी करू शकता. नंतर आहे 1000th प्लेस, दॅट इज 4 + 2 + 5 बार + 1 + 9 बार. So 4 + 2 6, 6 + 5 bar is 1, 1 + 1 is 2, 2 + 9 bar is 7 बार. आणि 3 हा फक्त एकाच ठिकाणी आहे, बाकी सगळे 4 डिजिट आहेत, त्यामुळे 3चं आपल्याला काहीच नाही करायचं आहे, 3 तसंच राहणार आहे. सो फायनली नंबर लिहिताना कसं लिहायचं, तर उलटं लिहित जायचं. आता खालपासनं वरपर्यंत 3 7 बार 7 5 2, 3 7 बार 7 5 2 हा आपला नंबर आला सगळ्याची ऍडिशन करून. आता त्याला कन्व्हर्ट करायचं आहे, तर आपण काय करायचं, त्याचा रूल आहे लास्ट ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. तर 7 बार एकटाच आहे, त्या 7 बारला तुम्ही 10 मायनस करायचं आणि त्याचा प्रिव्हियस नंबर मायनस केला. सो अदरवाईज तुम्ही लिहू शकता की 30 - 7
33 बारला तुम्हाला 30 - 7 पण विचार केला तरी चालेल, बट दिस इज अ इझियर रूल. 3 - 1 10 - 7 752 पॉझिटिव्ह आहे. सो 23752 हे तुम्ही कुठेही काहीही न लिहिता क्विकली एक एक डिजिट लिहित जाऊ शकता. 37 बार 752 येईल आणि तुम्हाला फायनल उत्तर 23752 हे क्विकली येऊ शकतं. ओके. आणि खूप लोक आजकाल जे मेमरी प्रेझेंटेशन करतात की तुम्ही कुठलेही नंबर द्या, ॲडिशन सबट्रॅक्शन द्या, मी क्विकली करू शकतो. तर याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, तर आपण सबट्रॅक्शन करतोय का इथे ॲक्च्युली? आपण फक्त सिंगल डिजिटची सबट्रॅक्शन करतोय. मोठे नंबर असले तर त्याला बार देऊन त्याची आपण ॲडिशनच करतो. ठीक आहे. सो आता याचं बीजांकनी तुम्ही चेक करू शकता का हे बरोबर आहे का नाही? याचे बीजांक बघा करून. सो 23752 हे उत्तर आहे आपलं. त्याच्यामध्ये 7 आणि 2 9 जातील, 5 आणि 3 8 आणि 2 10. 10 म्हणजे त्या उत्तराचा बीजांक आहे 1. ओके. आता या प्रत्येक टर्मचा बीजांक बघा किती येतोय. बीजांक ऑफ द टर्म्स. पहिल्या टर्मचा किती येतोय बीजांक बघा. तर जेव्हा बीजांक करता तेव्हा 5 + 4 9 सोडून द्या. 3 + 3 6 आणि 2 8. तो पहिल्या टर्मचा बीजांक आहे 8. दुसऱ्या टर्म मध्ये तुम्ही 7 आणि 2 9 सोडून द्या. 6 आणि 4 10. 10चा बीजांक आहे 1. ओके. आता आपण पहिल्या ह्याच्यावर जाऊया, कारण इथे तुम्हाला बार बीजांक येईल, तो मायनस लिहायला लागेल. तो 5 आणि 4 9 सोडून द्या. 7 आणि 6 13. 13 म्हणजे बीजांक आहे 4. त्याला मायनस लिहा किंवा तो इथे केलात तर 4 बार येईल तुमचा. इथे 8 + 1 9 सोडून द्या. 6 आणि 5 11. 11 म्हणजे 2 आणि 9 सोडून द्या. 8 आणि 4 आणि 8 4 आणि 3 8 7 15. 15 म्हणजे 6. सो 8 + 1 -4 + 2 -6. सो 8 आणि 1 9 2 11 -10 1. सो याचा पण 1 आहे आणि मोठ्या याचा पण 1 आहे. म्हणजे दोन्हीचा बीजांक 1 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. सो आपण एकदा का त्याचं उत्तर मिळवलं तर बीजांकनी क्रॉस चेक करायचं की माझं उत्तर चुकलं तर नाहीये ना, कुठला डिजिट मेंटली करताना इकडं तिकडं झाला नाहीये ना, याच्याने आपल्याला कन्फर्मेशन येतं की माझं उत्तर चुकलं नाहीये, ते बरोबर आहे. ठीक आहे. सो आपण काय काय शिकलो आज ते लक्षात आलं का? ॲडिशन सबट्रॅक्शन या दोनच गोष्टी शिकलो, पण सबट्रॅक्शन पेक्षा सुद्धा आपण काय केलं, बेसिकली ॲडिशन केली. सो आता हे तुम्ही आता काही यातले 2-2 प्रॅक्टिस करा. फक्त पहिल्यातले कुठलेही 2 करा आणि खालच्यातले कुठलेही 2 करा. तुमच्या स्वतःसाठी करा. बेस मेथड आहे आणि मल्टिपल ऑफ बेस. वरचे तर सोपे आहे तुम्हाला. डिजिट नाहीये. हं? छोटा आणि लॉक, छोटं व्हॉल्यूमचं लॉकचं बघा दाबायचं. दाबून सोडायचंय, दाबून नाही धरायचंय. देवा औषध लावून बसते घालायचे. का बरं? ओके. 2 करून बघा. मग 11 वाजेनंतर कार्यक्रम तुम्हाला बिलकुल झोपडी मुद्दाम नाही करायची का? तिच्या क्लासला 15 मिनिटांमध्ये संपतो. प्लीज म्यूट युअर सेल्फ. 11 नंतर सुरू होणार ना, मग ओपीडीला जाऊ ना. मला माहिती ना, घरच्यासाठी नाही बुडवताय तिथं. लय तुम्ही प्रमुख पाहुणे तुमच्या हाताकडे. ओके. सो मी कुठला केलंय ते सांगा आणि कुठला डाऊट असला तर विचारा. जिथे नंबर ऑफ झिरोज आणि नंबर ऑफ डिजिट सेम आहे तिथे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. तुम्ही 7वं बघा, त्याच्यामध्ये 3 झिरोज आहेत पण इथे 8 8 आहेत. 7वं कसं कराल? 7वं किंवा 9वं?
7वं किंवा 9व्याचं उत्तर सांगा मला. या तिसऱ्याचं Baby लिहिलंय 939. 939 9व्याचं. ओके. आणि 7व्याचं करेक्ट आहे. 9व्याचं बरोबर आहे, कारण तुम्ही 061 असं करायला पाहिजे ते. सेम फॉर 7th ऑल्सो. 912. 912 व्हेरी गुड. आता खालचे करा, खालच्यातले 2 करा. First answer 529. 529 8. Last should be from 10 na? Okay. 528. 299761. Which number? Second? Okay. 6. 6th one. Okay. So ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आहेत. So 2 zeros you added. 299761. Very good. So आता तुम्ही ऍक्च्युली सबट्रॅक्शन कुठली मोठी करत नाहीये, तर फक्त 10 मधनं आणि 9 मधनं सिंगल डिजिट नंबर सबट्रॅक्ट करताय, त्यामुळे चुक. या सो आता तुम्हाला या दोन्ही गोष्टी माझ्या मते कळल्या आहेत की आपण काय शिकलो आज. तर बेसिकली नीड फॉर वैदिक मॅथमॅटिक्स, बेसिक टर्मिनॉलॉजी, 5 टर्म्स, एकाधिक, एकन्यून, पूरक, रेखांक आणि बीजांक, या 5 टर्म्सच बेसिकली आपण शिकलोय. विनिक्युलम नंबर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मिक्स्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिजिट्स आहेत. ॲडिंग विथ शुद्धा मेथड की जी डॉट दिल्यामुळे कशी स्पीड येते. सबट्रॅक्शन विथ शुद्धा मेथड ही आय डोंट प्रिफर यू डू इट, पण त्याच्यापेक्षा तुम्ही ॲडिशन विथ शुद्धा मेथड युझिंग विनिक्युलम करा. सो सबट्रॅक्शन ॲज ॲडिशन ऑफ विनिक्युलम आणि ॲडिशन अँड सबट्रॅक्शन टुगेदर हे आपण सगळ्या गोष्टी शिकलो. ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? तर काही डाऊट असेल तर विचारा. तुम्ही मधल्या आठवड्यामध्ये सुद्धा विचारू शकता, पण मी तुम्हाला एक होम प्ले वेगळं शीट या ग्रुपवरती शेअर करणार आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे वेगवेगळे प्रॉब्लेम जे तुमच्या सगळ्या मेथड्स त्याच्यामध्ये वापरल्या जातील असे, आणि ते तुम्हाला नेक्स्ट संडेच्या आधी करायचं आहे आणि सबमिट. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यात? आज आपण जे शिकलो त्याच्यामध्ये हे सोपं वाटतंय का? सबट्रॅक्शन. ॲडिशन तर थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, पण सबट्रॅक्शन या नॉर्मल सबट्रॅक्शन पेक्षा फास्ट होतंय तुम्हाला असं वाटतं का? या एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? कोणाला काही डाऊट आहे का, किंवा काही शेअर करायचं आहे का? तुम्हाला यातली कुठली मेथड आवडली, काय चांगलं वाटलं? मॅम मला ते सबट्रॅक्शन विथ विनिक्युलम नाही समजलं. नाही समजलं? हो. ओके. मग आपण सबट्रॅक्शन विथ विनिक्युलमच्या ऐवजी ॲडिशन केलं, ते समजलं का? नाही ते पण नाही समजलं. ते पण नाही समजलं. कोण आहे तू? कोण बोलतीयस? मला कळत नाहीये. नाव सांग ना तुझं. धनराज. ओके. उज्ज्वल, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता? आपण चेक करूया धनराजला काय नाही कळलंय. माझा वेळ मॅच नाही होणार. ओके. धनराज, उज्ज्वल सर तुला कॉल करतील आणि डाऊट मी शेअर करीन तुमच्याशी PDF याची. ठीक आहे. तुम्ही रेकॉर्डिंग शेअर करणार का? हो हो, शेअर करणार रेकॉर्डिंग. ओके. रेकॉर्डिंग परत एकदा शांततेत रेकॉर्डिंग आणि PDF. हा. येस मॅम, थँक्यू. ओके. तुम्हाला परत ऐका, आठवड्यात 2दा-3दा ऐका. ओके. आणि ते 2दा-3दा ऐकल्यामुळे तुम्हाला लवकर कळेल. त्याची PDF पण मी देईन, ज्या लोकांना म्हणजे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला ते बाकी उरलेले आज जे नाही केले ते पण